हा देह देव इच्छिता ती पाये धन्य आम्ही जन्मालो दास विठोबाचे झालो आयुष्याच्या साधनी सच्चिदानंद पदवी घेणे तुका म्हणे बावटणी करू स्वर्गाची निशाणी पांडुरंग करू व्रत मन यांना कळलंच नाही काही त्यांना नाही ह्यांना कळलं तर आपलं अवघड व्हायचं विठाला देश एकदा राष्ट्र एकदा यायचं एकदा जायचं एकदा कशासाठी आले पोरं सगळे बेटे बेटे सावधान नीट बसायचं पोरं बालपणी शाळेत जावा का मोठेपणी बालवाडीत म्हातारे माणसं जातात का पोरं लहान पोरं का तरुण पोरं लहान पोराचं लग्न होतं का तरुणाचं नोकरी म्हातारपणी लागावे का तरुणपणी बंगला म्हातारपणी बांधावा का तरुणपणी बरोबर नाही तरुणपणी आणि कीर्तन कधी करावं तरुणपणी का म्हातारपणी तू येच उठून इकडे जरा उभाच राह आता तू आहेच एकूण एकूण हा काय नाव तुझं काय झालं काय ना विठाला विठाला काय नाव तुझं कन्हैया अनिल भुंबर कन्हैया अनिल भुंबर हा नीट उभा राहा असं कन्हैया नाव आहे ना कन्हैया तुला मम्मी आवडते का पप्पा दोन्ही बी पण तुला जास्त कोण आवडतं एका वाक्यात उतरले एक तर मम्मीले नाही तर पप्पाले कोणतं मम्मी याचा काय बापानं बांध कोरलाय होय विको कमी कर मला आता ए पिल्लू मम्मीला मम्मीची आई जास्त आवडती का पप्पाची इकडे बघ मम्मीला मम्मीची आई जास्त आवडती का पप्पाची मम्मीची ए आणि मम्मी खाती कुणाचं मामाचं का पप्पाचं पप्पाचं आणि मम्मीला चिंता कुणाची जास्त आहे मामाच्या इकडली का पप्पाच्या इकडली मामाच्या इकडची याची मम्मी नाही ना इथं आलेली आय 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 बया ग काय कार्ट्याने इज्जत घातली घेण्या देण्याची कार्टच अवघड आहे जरा आणि नियम का ओरिजिनल माल इथे येऊन बसलाय पण हे बरोबर तुमच्यापैकी 1 लिटर दूध कोण पितं रोज बोटवर करा बरं 1 लिटर दूध रोज कोण पितं रे हे म्हणते त्याला हात वर कर त्याला हात वर कर हे पोरं लहानपणी दूध प्यावा का म्हातारपणी पोरानं प्यावा का म्हातारीनं बरोबर आहे का नाही आणि दूध कोणी घरी निर्माण करावं गायीने बरोबर गाय कोणी घ्यावी बापानी कार्टे हुशार आहेत बरे असू दे आता जरा मापात बसले आपलं गाव आहे ना व्यवस्थित आहे सगळे आपल्या गावातले आतले रस्ते लय खास आहेत आता एवढा मोठा मंडप आहे गावचाच मंडप आहे ना आता हे मंडप एवढा मोठा आहे ह्या मंडपाच्या ह्या प्रांगणामध्ये जर हे देवाचं असेल तर देवाचंच आहे ना तर तुम्ही एक ध्यानात घ्या एवढं दरवर्षी एवढा मोठा खर्च करायचा मंडपावाल्याचं काही नाही त्याला कुठेही मिळणार आहे सुपारी पण खरं सांगू का आता ही पंचवार्षिक दोन्ही गेल्या निदान दोन्ही नाही म्हणलं तर आता पुढचे 5 वर्षात तरी इथे एक सभा मंडप पत्र्याचा व्हावा का नाही झालं ना मोठा व्हायलाच पाहिजे काय होतं माहिती का तुम्ही एक ध्यानात घ्या दरवर्षी जो हा खर्च आहे तो व्यर्थ चाललाय कधी कधी पाहता आम्ही आता दिंडीला हाय ते पम्पलेट काढत नाहीत आता व्हॉट्सअप आलंय एक ग्रुप करायचा दिंडीचा सगळे पत्रिका एक काढायची आणि टाकून द्यायची अख्ख्या घरात पोहोचते ना
पुन्हा पुन्हा पत्रिका वाटायला जायची गरज नाही. सध्या टेक्निकल काम आहे सगळीकडे. काय होतं माहिती आहे का, एकदा शरीर आहे परत शरीर नाही. आता काही लोकांचं असं होतं पुन्हा यायचं, पुन्हा बिना नाही. आता आले परत येणारच नाही, ही सत्य आहे. आणि जर आले तर मरण हे अटळ आहे, पण कीर्ती रूपाने राहिलं म्हणजे. तर काही लोकांचं असं मत आहे मला पुन्हा जन्माला यायची. कोण खरं आहे? किती वेळा जन्म यावे, किती व्हावे फजित, पण आता आलात ना, आता काहीतरी करा. आता पुन्हा येईन याची काय खात्री? राजा रामचंद्राची पत्नी, राजा दशरथाची सून, आणि एवढी मोठी माऊली, तिला सुद्धा पती सोडून काही का होईना वर्षे कुठं राहावं लागलं. पहिले 6 महिने आणि शेवटचे किती वर्षे वाल्मिक ऋषीच्या आश्रमात एवढे पोरं मोठे झाले, पण त्यांना एकत्र राहता आलं. कशा तरी परत आल्या तर गाव असं बोंबलायला लागलं. म्हणजे अवेदेवी लई खास नव्हती. अशी निम्मे असे होते, निम्मे शिंदे गटाचे होते, निम्मे इथं नाही ना कुणी. एक काही लोक असे जन्माला आल्यावर दुसऱ्याला नाव ठेवण्यापेक्षा सहज आहे का आपले आपण करा. आता लोकांचं असे नशीब बिशीब नाही महाराज. पोरं सांगतील, पोरं नशिबानं अभ्यास होतं का करावं लागतंय? नशिबानं नोकरी लागते का अभ्यासानं? अभ्यास नाहीच झाला नशिबानं नोकरी लागणार. मिलिटरी नशिबानं होतं का पळाल्यावर? लय खास काम आहे. शेती कष्टानं होईन का घरात बसून? कष्ट कोणी करावं? म्हातारीनं करावं पोरानं? म्हातारीनं काय करावं? आता एवढे तुम्ही माझी आई आहे सगळे, गरज माझी आई आहे सगळ्या. खरंच सांगा बरं, सासूला कोण कोण आंघोळ घालतं रोज? 1 2 3 4 6 47 55. ही कार्ट उठून पाहते, याला वाटलं मम्मीनं हातवर केला का काय. नेमका प्रॉब्लेम काय माहितीये का, ज्याला गरज आहे त्याला सुख देत. अजून नाही गोड आहे. देवळातल्या देवाला लोक घाबरत आहेत, पण गावातल्या मंदिरात घरातल्या माणसं लोक घाबरत. घरातल्या माणसामध्ये देव आहे, देवळातही देव आहे, पण देवळातला बोलत नाही, घरातला बोलल्याशिवाय. मग घाबरावं कुणाला? पापकर्म करायला घाबरावं, पण कुणाला? घरातले देवाला घाबरावं, गावातल्या देवाला घाबरावं. आपण कोणत्या देवाला घाबरवतो? मंदिरातल्या देवासमोरून देव चोरीला गेले का नाही? जिजुरीतले देव कुठं आले? जिजुरीतले देव परतूरला नाही ना. म्हणतात तुला बरं खटकी माहिती. जिजुरीतले देवच चोरले आणि इकडे आणले. देव काय म्हणले? देव म्हणले कुठं ठेवायचं तिथं ठेवा, आमचं काय अपील नाही. देवाच्या पुढची दानपेटी जाते, देव असं पाहत सुद्धा नाही. देवाचं ध्यान वेगळे, देवाचं चित्त वेगळे, देवाचं रूपही वेगळे, आणि देवाचा आकारही वेगळा आहे. आणि मग देवासाठी सुंदर एक अभंग आहे. सुंदर ते ध्यान उभी बेठी माझं होतंय घोटाळा मागं पुढं, मी काळजी करायची नाही. आपल्याकडे एवढे जुने भजने, पण एक 10-12 पोरं सुद्धा उभा नाही हो इथं. आता एवढा मोठा माल आहे सगळा, हा खर्चिकच माल आहे ना. गावातही नीट नाही, घरातही नीट नाही. हे इथं तरी उभं राहिले पाहिजे. हे ज्यांना उभं राहायचं त्यांना उभं राहा बरं. कोणाला टाळ घेऊन उभं राहायचं आहे का इच्छा कोणाची? ज्याला इच्छा आहे त्यानं नुसतंच उभं राहा. कोणाकोणाला वाटतं उभं राहा? निवडणुकीला नाही र. काही तर माणसं डोक्यातच मोडेल येते. मला एकदा सरपंच व्हायचे, तुला मंदिराच्या शिखरावर न्यावं, असं वरून लोटावा खाली, याला मरायला. हो तेव्हा सप्त्यात सुद्धा तरुण लागतात महाराज. सप्त्यात तरुण लागतात. ग्रामपंचायतमध्ये तरुण पाहिजे, जिल्हा परिषदला तरुण पाहिजे, गावाच्या कारभारात तरुण पाहिजे, शाळेत तरुण पाहिजे. प्रत्येक ठिकाणी 2-2 तरी कोण पाहिजेत. आणि जो आता विको कमी कर ट्रबल दे आता लय खास. जोपर्यंत तरुण नाहीत, तरुणाचं मन निर्मळ असतं महाराज.
तरुणाच्या मनात पाप नसतात. हे पोराच्या मनात पाप बीप नाही काही, मोकळं मन आहे यांचं. हे आतल्या गाठीचं नाही, आपण आतल्या गाठीचा माल आहे. आपलं तोंडात एक, होटात एक, आणि इथे वेगळंच, आणि इथे वेगळे म्हणूनच अटॅक येत. हे अटॅक बिटॅक काय येतं माहिती का? अटॅक कुणाला येत नाही. मोकळ्या मनानं पकवाजं दिला त्याला अटॅक येत नाही, मोकळ्या मनानं कीर्तन केलं त्याला अटॅक येत नाही. जे आतल्या गाठीच ते इथं दाबीत गेलं. तू का बरं त्याला सुंदर होतं, तू कमने सोडले गाठी दिली में ते पाया दिली में ते दिली में ते पाया तू कमने सोडले गाठी दिली में ते पाया दिली में ते पाया दिली में ते पाया सोडले गाठी दिली में ते पाया बाबासाठी टाळ्या वाजवा. गोड काय असा प्रयत्न मानत एक लेख गोड. आता हे वाजवणारे दोन्ही लेख खास आहेत, दोन्ही 4-4 हजार रुपये रोजाची माणसं आहे बघा. ते म्हणतात तू काय आग लावाय आला का काय? यांना 4,000 म्हणजे उद्यापासून याचे नाहीत. पण इतकं क्वालिटी. आता यांना काय भ्याव आहे का? यांना काही नोकरीची गरज आहे का? काय टेन्शन नाही. पण लग्नाचंही टेन्शन नाही. कोणत्याही गावात गेलं की पाहुणे होते. फक्त वाजवलं पाहिजे चांगलं, त्याला काय लागत आहे. आणि एक लई गोड आहे. इनूरकरांना सगळ्यांना विनंती करतो, असे पोरं सापडून ठेवले पाहिजे. उलटे 2-4 असे काय गायक वादक असे गावातले जावई झाले की टेन्शनच नाही. फायदा काय होतो माहिती आहे का? फक्त पुरीला फोन करायचा, सप्ताह चालू ये बाई, आणि येताना तू खेळही घेऊन ये. तो काय तसं येऊ, तू तर ये, पण हे कार्ट घेऊन ये तसं येऊ. पण असे पोरं पाहिजे का नाही. आणि वारकऱ्याला मुलगी द्यायला लोक घाबरते. आता तुम्ही एवढ्या जणी सगळे आहेत माझी आई, खरं सांगा, तुम्हाला नोकरदाराला मुलगी दे वाटते का शेतकऱ्याला? आजी कोणला नात असेल, मुलगी असेल, तुम्हाला कुणाला दे वाटते? आणि सगळे शेतकऱ्याचे तर म्हणते कुणाला? नोकरदारला. आणि द्यायचं तर द्या, आमचं काही मत नाही. फक्त एक ध्यानात ठेवा, आमच्या शेतकऱ्यानं पिकवलेलं खायचं नाही. आमचे शेतकरी एवढं आता कापूस पिकवतं, एवढं सगळं करतं. अहो आमच्याच शेतकऱ्यानं पिकवलेलं तेल आहे. हो आमच्याच शेतकऱ्याचे डाळ आहे. आणि डाळीचं पीठ कोणाचं आहे? शेतकऱ्याचंच आहे. आणि त्याचे भजे तळी द्या आणि हेकणे जावायला खाऊ घालत्या. बाई म्हणते त्यांना 70,000. मग नाही, आग लावून 70,000ला. आमचा शेतकरी जेवढा. आणि तुम्ही बाबर शेतकऱ्याचं आता तसंच झालं. आज सध्या काय झालंय, कुणालाही मुलगी देताना पण सहज आहे का, आपल्या जीवनामध्ये मुलगी कुणाच्या घरी जावी, लय श्रीमंत लखपती नसावा, पण तो निर्व्यसनी असावा. लय लखपती काय करत. छत्रपती शिवाजी महाराजांचे 8 लग्न झाले. किती? 8 लग्न झाले. आणि 8 महिला होत्या, त्यातल्या 7 जिवंत होत्या आणि 1 वारल्या होत्या. पण डगमगले नाहीत. 35 वर्ष इतका प्रवास केला की छत्रपतींनी उभा महाराष्ट्र फिरले. एवढे गड किल्ले किती वर्षात बांधले? 35 वर्षात. 50 वर्ष जगले. उत्तमची ऊरे
असं ऐकायला बरं मिळतंय. चांगलं काम आहे, बाबांचा गोड आवाज आहे. महाराष्ट्रामध्ये हे गायला सुद्धा कुणामुळे जमलं माहिती आहे का? आता तुम्हाला गाता आलं, सिस्टीमवाल्याला सिस्टीम वापरता आली, तुम्हाला मला कीर्तन ऐकता आले, तुमच्या कपाळाला गंध आहे, यांच्या कपाळाला कुंकू आहे, आमच्या वारकऱ्याच्या कपाळाला अष्टगंध आहे. कुणामुळे हे सगळं माहिती? जर छत्रपती जन्माला आले नसते तर काशी की कला जाती थी, मथुरा में जन्नत होती थी. अगर एक शिवाजी न होता तर सबकी होती. हे नसतंच राहिलं काही. आणि कुणामुळे माहिती आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री तसे जिजा 3 झाल्या. एक छत्रपतींची मातोश्री त्या जिजाबाई, एक तुकोबारायची पत्नी त्या जिजाबाई, आणि एक कोल्हापुरात जन्माला आल्या करवीर जिजाबाई. त्यांच्यामुळं शाहू महाराज, मधल्या जिजाबाईमुळे तुकोबाराय, आणि ह्या जिजाबाईमुळं छत्रपती शिवाजी महाराज. विठ्ठला विठ्ठला. पण यायचं एकदा, जायचं एकदा, पण आले कशाला? त्याला पुरावा आहे का? काही लोकांचं असं मत आहे मी आलो नाही. आता तुमचा असा भ्रम आहे सगळ्याचा, हे येनूर माझं गाव आहे, येनूर तुमचं कधी होणार नाही आणि झालंही नाही. येनूर पहिलं होतं, तुम्ही नंतर आलात, आणि येनूर राहणार आहे तुम्ही. येनूर पहिलं होतं, तुम्ही नव्हतात. येनूर होतं आणि येनूर राहणार आहे, तुम्ही जाणार आहेत. मग तुमचं ते कधी झालंच नाही, फक्त तुम्ही मधल्या काळात माझं म्हणतात आणि माझं म्हणतच चाललात, पण काही फायदा? आता एवढे बाबा आहे सगळे, फेटेवाले बाबा, टोपीवाले बाबा. बाबा सांगा, तुमचे डोळे देखत केस पांढरे झाले, काय केलं तुम्ही? काय केलं? डाय केला म्हणा. हे पुढचाच माल आहे. हे बरोबर, जरी डाय केलं आतून कसे येते? डवळेच येतात. हा डवळे येतात, लय गोड आहे. एक म्हातारी दुकानदाराला भांडत होती, लुटतो का काय, 15 पुड्या लावल्या तरी आतून डवळेच येतात. ते दुकानदार म्हणला, मावशी पुडी कालवीत जा पेत जा. आतून कशी येतील? दुकानदार बी इथंच आहे, दुकानदारच डवळे या. आग लागली आता. दुकानदार म्हणे बोलून खसकून घ्यायची बाळी आली बा. मी मगाशी गाडीतून उतरलो खाली, आणि ती चौकात उभा राहिली ना गाडी, आली ते 2-4 जण न्यायला. मी गाडी चालवायला होत, इकडे सीटावर पाहायचे बाबा कुठे. हे परत म्हणले दोन्ही तुम्हीच का? म्हणलं मग आता त्याला इलाज नाही. आमची त्र्यंबकशी यात्रा होती, आणि काय आलं माहिती का? धावपळीच्या काळात कोण असू नाही तर नसो, आणि सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती का? आपण टॅलेंट पाहिजे, आपल्या मनाची तयारी पाहिजे. आपल्या मनाची तयारी असल्याशिवाय पूर्व प्रगती नाही बरं का. मी इंदुरीकर महाराजाकडे गेलो नसतो ना, शून्य असतं काम. मी एकच चित्तात धरलं, कोण? असं कुणी धरण्यापेक्षा आणि कुणाची संगत धरण्यापेक्षा एकदा धरायचं. अहो करण्यासारखा माणूस दुर्योधनाच्या संगतीत गेला, वाईट झालं ना. एवढा चांगला माणूस 5 भाऊ, पण कर्णाची संगत कुणाची लागली? दुर्योधनाची. दुर्योधनाचा फक्त एकच उपकार ध्यानात राहिला गड्याचा, कोणता? अंगराज. आणि अंगराज एवढं ऐकलं आणि गडी बिघडलं ना महाराज, आयुष्य गेलं. आई म्हणली तू माझा आहे, तरी म्हणला मी तुझा नाही. आई म्हणली तू माझा आहे, तरी म्हणलं मी तुझा नाही. कृष्ण म्हणले अरे तू पांडव आहे, तू पांडवांचा आहे, तरी तो म्हटला मी आता कुणाचाच नाही, मी फक्त कुणाचा. आणि दुर्योधन नावाचं जी ही व्यक्ती ना, ही सगळ्या जगात आहे. वाईट माणूस माणसाला म्हातारपणापर्यंत कळत नाही, सगळं वाईट होईन तेव्हा कळतं. हे आपल्या मापाचा नव्हता. आणि दुर्योधन केव्हा कळलाय? जेव्हा मुंडकं उडालं तेव्हा कळलं. अर्जुनाला विनंती करून सांगितलं, आता महाराजाचं चाक गुतलंय, मी खाली उतरलोय, मला नको मारू बाण. अर्जुनाच्या ध्यानात आलं मा पोरगा, आणि त्या विको नको करू अभिमन्यू नावाचं पोरगा. मग ते ध्यानात आलं, अरे सगळ्यांनी मिळून मा पोराला मारलं तुम्ही. बस सगळे होते, कृपाचार्य, द्रोणाचार्य आणि भीष्माचार्य, ह्या सगळ्यांनी मिळून सगळ्यांनी चौकून उभं राहिले, आणि ते केविलवाणी आरडत होतं तुम्ही मारलं. मग त्याचं मुंडकं उडवायला काय लागतं? आणि सक्का पुतण्या महाराज पण कळलं नाही ना. आणि सक्का पुतण्या कळत असून सुद्धा कोणी मारलं? म्हणून इथून पुढे पोरायलाच सांगतो, जेवढा सैनासाना माल आहे सगळा, पोरं संगत चांगलीची जाणायची. आम्ही जर इंदुरीकर महाराजांच्या सानिध्यात गेलो नसतो, आमचाही कार्यक्रम झाला असता. आम्ही फक्त एकच. आणि मला सगळ्याला विनंती करतो, मी तर सुद्धा महाराजांसोबत जाताना मला बराच काळ तिथं गेल्यावर मी बराच कुणी विचारायचं. मला एकाने विचारलं होतं तुमची जात कोणती?
म्हणलं मी फॅन्ड्री चित्रपट आणलाय. ते म्हणलं नाव काय? म्हणलं जब्या. तो 1.5 महिना माझ्याकडे नुसतं असं पाहायचं, जेवतच नव्हतं ते. काय लोक लावतात. संगत चांगलीची असली का जीवनच चांगलं ना. आता येनूर गाव आहे, इकडूनही रोड आहे, इकडूनही रोड आहे, चांगलं झालंय काम. आपलं गाव मला येताना मी बायको आणायला पाहिजे होती आणि नेमका तिला 9वा महिना पाहिजे होता. आय 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 आय. आणि तुम्ही बैलगाडी सजवून आणायला पाहिजे होती बाबाला निघाला. अर पहिलं परतूरला जावं लागलं असतं बा सिव्हिल मध्ये. आणि काय लोक अशी खड्ड्यात गाडी करीत अशी. आणि त्या गाडीच्या मागं नाव टाकलंय क्यों जी कैसी हो, पंक्चर होऊन कैसी हो. आता काय नाव टाकून उपयोग आहे. आता माया मागून एक का आता बोलेरो गेलो ते आत्ता मागून आता, आणि तिच्या मागं नाव टाकलं होतं. आता कसं वाटतं, आता काय वाटायचं. त्याची गाडी कुंभारी पिंपळगावच्या पुढे आली आणि पंक्चर झाली. मी म्हणलं आता कसं वाटतंय. तो मला नाव मोठा वाटतं कसं वाटतंय. आता जीवन आहे महाराज. आणि एक दिनात ठेवा, सगळ्या पोरायला विनंती करतो, गावामध्ये सुद्धा प्रसन्नताच असावी आणि एक कुणावरच वाईट बघायचं नाही महाराज. नाही नाही नाही, सरळ मार्गी असावा. आता तुम्हाला माहिती आहे ज्यांची समाधी ना त्या बाबाची कृपा तुमच्यावर आहे. आता लक्ष्मण महाराज सारखी माणसं आहे. बाबाची समाधी, आणि समाधी असं कुठेही नसती बरं का. आणि समाधी ज्या गावात त्या गावात काही कमी पडत नाही महाराज. आम्ही सुद्धा समाधीच्याच गावात आहे. आमचं सुद्धा कल्याण समाधीमुळेच झालंय. मग आता तुमचा देव तुकोबाराय सोबत दिंडी आहे. 6 क्रमांक आहे ना, 6 क्रमांक आहे. तुम्हाला मान आहे. हे असं कुणाला मिळत असतं का. कुठं राहिली आधी होऊन, कुठं राहिली येणूर. पण ही प्रक्रिया चांगली. मग आपण काय केलं पाहिजे इथून पुढं. आज मला बरं वाटलं आपल्या सगळ्या माऊल्यांच्या डोक्यावर पदर आहे. असे गावात पाहायला मिळत नाहीत महाराज. आता नका घेऊ, राहू द्या. आय आय आय. आता ध्यानात आलं त्यांच्या बया. शिया म्हणत्या तुझी गीती का. आमची गीत असते तर तुम्हाला विचारलं असतं. आमच्याकडे तर लईच वाईट अवस्था. आमच्याकडे कीर्तनला बाया तोंड बांधून येतात आणि जाताना कळतच नाही कोणाची भाऊ. मग आपण नुसतं असं भामट्यासारखं बाचं कवा येते काय नो बा. बरं आता दुसऱ्याची बाया असलो कसं म्हणावं बस भावा. कीर्तन ते गर्दी मोकार असते. एक ती कीर्तन टाळ करी त्याला ते कीर्तन करायला ध्यानातच नाही ना. ती सारखं असं उभं राहायला आणि ते पाच अवघडच झालं ना त्याला. कोणी त्याची येईन आणि काही जजमेंट लागेना. आणि ते तेवढ्या दुसऱ्याचं जनावर आलं आणि ते बाईला हे म्हणलं बस लवकर. तिने चप्पल काढून बाबाला 2 ठेवून दिल्या. बाबाला बी कळलं ना मी काय केलं बाबा. तेवढ्यात त्यांना तोंड सोडलं. मग यांना कळलं हे दुसऱ्याचं. तेवढ्यात त्यांची आली. ती म्हणली का मारते माझ्या महाराजांना. ते म्हणले तुझा महाराज हिला चल म्हणले. तिला पहिलेपासून संशय होता. आणि महाराज लोकांच्या बायकाला असतंय. ती म्हणली अजून 2 हाना. फुकट मार खाल्ला का नाही. आणि एक श्रद्धा ध्यानात ठेवा, लय गोड आहे. आता आहे का अर्जुनाला उपदेश करताना एकदा भगवान श्रीकृष्ण म्हणतात अर्जुना, अरे ते चित्रगंधा नावाची एक स्त्री आहे. ती अर्जुनाचा त्यांच्याशी विवाह झाला. पण काय झालं माहिती का, अर्जुनाच्या मनामध्ये पाप निर्माण का झालं त्याचं कारण आहे ते नागकन्या जितली होती. तिथे एक चांडक नावाचा सरदार होता आणि त्याच्या डोक्यात होती ती नागकन्या मिळावं. नागकन्यानं त्याच्याशी काही विवाह केला नाही, अर्जुनाशी केला. आणि मग अर्जुनाशी केल्यामुळं त्याच्या डोक्यात एकच पाप. काही जरी झालं तरी लग्न झाल्यावर सुद्धा आता काही पोरं सुद्धा आडमुठे मेंदूचे. 3री 4थी 5वी ठीक आहे, 7वीचा फोटो घेऊन अजून बी असंच पाहतोय. 8वी 9वीचे फोटो कवर पाहायचे. आणि ते 3 लेकरं झालेत त्यांना, जावाही येते त्यांना. आणि तो 30 फोटो पाहत बसतो. आणि एक दिनात ठेवा पोरायला सांगतो सिरसाला मत पगडी 50. यांना नाही काय कळत ही मोंड्याचा माल आहे सगळं.
इकडं बरं आहे 5 लाख 2 लाख सगळा मोंड्याचा माल इकरीचा हा. पण आता अवघड झालंय. आता कुंभमेळा आहे तर तुम्ही जाऊन यायला पाहिजे. लय कठीण काम झाले. आमच्याकडे एक आमदार म्हणलं होतं मी तुमचे लग्न करून देईन, पण ते निवडूनच नाही आलं. आमदारही उलटे मेंदूचे लग्न कुठं निवडणुकीत म्हणा होय लग्न करून देतो, तू तुझंच बघ ना. काही म्हणतात लोक आमदार आश्वासन असं द्यावं कुठं. आश्वासनाचा अर्थ असा आहे महाराज, अश्व म्हणजे घोडा. माणसं म्हणते त्याला घोड्यावर बसवलं, अश्व आसन म्हणजे याला कशावर बसविले, घोड्यावर. आपण मग सहज भाषेत त्याला आता घोड्यावर बसविलं बरं का. आणि आश्वासन देणे म्हणजे काय, घोड्यावरच बसविणे. पण एक देण्यात ठेवा, निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याच्यावर. तुकोबरायचा अभंग आहे. अभंग तुकोबरायच्या तुकारामाच्या गात्यातील 4 चरणाचा सगळ्यांच्या बटातले. पण कोण तुकोबर आहे, ज्यांना वाटतं यावं त्यांना येता येत नाही, जे आलेत त्यांना कळत. आता तुम्हाला कळत का, आपण आलोय पण कळत नाही कशाला आलो. कान दिले, डोळे दिले, हात दिले, पाय दिले, सगळं दिले, पण कळलं का. दिवे दिलं ते, अरे सगळं देऊन सुद्धा ज्याला कळत नाही ते आपण आहे. आणि ज्यांना मिळत नाही ते देव आहेत. त्यांना देव जळी झाले, त्यांना मासे होता येईल पण माणसं नाही. आणि आपलं किती खास आहे, ज्याला माणूस त्याला देह मिळालाय त्याला कुठं कळत आहे, ते त्याच्यावर रुसत आहे. त्याच्यावर काय रुसायचं. आता मी मग अशी फेटा बांधित होतो, सगळे पोरं होते शेजारी. हे मला म्हणते दे पावडर लावायचं का. ह्याला मला लावलं असतं पण जांभळावर मीठ चोळल्यासारखं होतं. याला काय उपयोग आहे, याला नामांनी आतून सजवलं पाहिजे. कुठून आतून सजवलं पाहिजे. त्याला अभंग आहे बघा, तपे बिन दैवत बिन प्राप्त, तपे बिन दैवत बिन प्राप्त, तपे बिन दैवत बिन प्राप्त, तपे बिन दैवत बिन प्राप्त. दिल्याशिवाय प्राप्त होत नाही. हरिपाठात सांगितलं तपे विना दैवत, तप नसल तर दैवत मिळत नाही. आणि दिदल्या विना पण गुजविन हित. हरिपाठामध्ये 27 अभंग आहे, पण इतकं गोड काम आहे. साधुबोध झाला तो नुरुनिया. पण आता हे का कळत नसन काय माहिती. आणि एक उत्तर आहे का, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नास, आयुष्य लई जवळ आलंय. नसन कळत पुरावा आहे का. चोपदार बाबा तुमचं वय किती आहे, हा 100 नाही थोडं असं असं. इनेकरी बाबा त्यांच्या नाकात चालली ती खोटी. तुम्ही पलीकडे सरकार चोपदार बाबा. ते पुन्हा पुन्हा मागे सरले तरी तीन मरत चाललाय. अवघ ताप होते. जर गुतलं बितलं नसल्याला ताप पुन्हा इना काढता ये असं नाही. असं द्या जुने माणसे. अहो ते इना घ्यायला सुद्धा भाग्यवान लागतात. ती पोकरणी का मग इकडे पोकरणी आहे ना कुठेतरी पाथरीच्या पलीकडे. आम्ही त्या दिवशी येत होतो रस्त्यानं, मी ते इनेकरीला पाया पडलो. मी ते म्हणजे इनेकरी 2:30 वाजता मला रस्त्यानं दिसलं. मला वाटलं ते त्र्यंबकला चाललं असेल. आता ती दिंड्या जातात ना, आमची दिंडी इथूनच गेली.
2:30 वाजता मी ते उभा केली गाडी, पाया पडलो, 100 रुपये दक्षिण दिलं. म्हणलं वा माऊली बरं झालं. एवढे 2:30 वाजता तुम्ही एकटे? ते म्हणले पाया कशाला पडला? तुम्ही म्हणलं तुम्ही त्र्यंबकेश्वरला चालले? म्हणले त्र्यंबकेश्वरचा नाही. म्हणलं कुठला आहे मग? इना गावातल्या सप्त्याचा आहे म्हणलं. आणि म्हणलं इकडे कुठे गेलतो? म्हणलं मोटर बंद करायला इना घेऊन मळ्या. आणि म्हणलं इना कुठं मळ्यात असतं का? ते म्हणलं मोटर जोड देऊ का? मग पाणी उठलंय म्हणलं, 1.5 तास झालं कोणी सोडाय नाही, इनाच मळ्या. म्हणलं बरं झालं बाबा, काय लोक आहे. आणि इण्याची किंमत असं नाही तर टाळाची किंमत असं हे आता नाही कळत. महाराष्ट्रातच फक्त किंमत आहे बरं का. हे कर्नाटकात काय कळत नाही. इना बिना जरा पलीकडे गेलं का नाही काय कळत नाही. कळतं कोणाला? हे महाराष्ट्रातल्या मराठी भाषेत. गुजरातमध्ये गेल्यावर सुद्धा मग जेवढे हिंदी बोलते त्यांना काय कळणार आहे? आपल्या मराठी माणसालाच कळतं आहे. मराठी भाषेत जो माणूस जन्माला आला त्याच्यासारखा सोहळाच नाही. आता जे महाराष्ट्रात राहतात, जे हिंदी बोलतात, जे बाकीच्या भाषा बोलतात, त्यांना तरी कुठं काय कळतं? जी बिहारी UP वाले इकडं आले त्यांना तरी कुठं काय कळतं? बरं, त्यांना माणसं शरीर मिळालं नाही का? आयुष्यभर ती कामं करतात. आपल्या घराचं काम ती करतात, आपल्या विहिरीचं काम ती करतात, आपल्या टायरला हवा ती मारतात. केरळवाले काय भजन आहे का, कीर्तनाला गेलंय का पकवाजाला गेलं, कुठं गेलं ते? ओ बा आयुष्यभर नुसतं कष्ट सोडून काय? हे केरळवालं पंपावरच राहतं, भात शिजवून खातं आणि काय करतं ते? आपलं टूप फाडीत आणि आपल्याला चिटकीत आहे. फक्त त्याचं सोल्युशन लावतंय ते. आपल्याकडे कुठं काय? आणि त्यांना कुठं भजन आहे का, कीर्तन आहे का, आनंदाचा सोहळा आहे? हे फक्त मराठी भाषेतल्या माणसांना ती आपल्यालाच आहे. मग आपल्यासारखे भाग्यवान कोण आहे? मग आपणच ठरवलं पाहिजे काय नशीबवान आहे आपण. हे इथं मिळालं. 200 देश आहेत जगात जे कळते ते. त्याच्यानंतरचे अज्ञात देश भरपूर आहे, सिंगापूर सारखे दुसऱ्याच्या आधारावरले. पण 200 देश जे आहेत का नाही, ती इतके जरी देश आहेत, इतक्या भाषा आहेत, पण ती भारत देश आणि भारतातलं महाराष्ट्र हे परत नाही. इथल्या महाराष्ट्रामध्ये अजून सुद्धा आऊसाहेबांना मुजरा करणारे महाराष्ट्र आहे. आऊसाहेबांसारख्या स्त्रिया त्या महाराष्ट्रामध्ये होत्या. बरं, त्या किती क्रांतिकारक होत्या माहिती का? अजून लोक मुजरा करतात त्यांना. मुजरा मानाचा मनचा जिजाईला, मुजरा मानाचा मनचा जिजाईला, मुजरा मानाचा मनचा जिजाईला, राहतो. आता तुम्ही पहा बरं, शिंदखेडला जवळ आहे, पण सगळे लोक शिंदखेडला गेले का? अजून नाही गेले. सगळे लोक हंबीरराव मोहिते पाटलाचं गाव माहिती का सगळ्यांना? अजिबात नाही. अहो, छत्रपती शंभूराजांना ज्यांना दूध पाजलं त्यांच्या त्या आईसाहेबाचं गाव कुणाला माहीत असेल नसेल? नवीन बालाजी सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांना. नवीन बालाजी नाही माहिती तुम्हाला? तुम्ही सासवडच्या पलीकडे गेल्यावरती नवीन बालाजी नाही का आता झालं? नाही, तिकडे गेले तर लोक इकडे जातात. त्याच्या पायथ्याशी कापूरहोळ नावाचं गाव आहे. हा, नारायणगाव माहिती ना? नाही, तितक्या जवळ गेल्यावर तुम्ही कापूरहोळला गेल्यावर धाराऊंचं गाव आहे ते. आणि त्या गावामध्ये धाराऊ जन्माला आल्या, राहिल्या, मोठ्या झाल्या आणि धाराऊंनी दूध पाजलं कुणाला? हो, आग्र्यामधून शंभूराजे राजगडापर्यंत पायी येतात. याचे अर्थ असा आहे, शंभूराजे तलवार उचलत होते. एकदा तलवार जर मारली तर गनिम 2 तुकडे व्हायची. इतकी ताकद ज्या दुधात होती. त्यांचं गाव तरी बघावं. हे बरोबर लांब जा रे जरा, पाणी इकडे यायचं पुन्हा पुन्हा. उघड नसलेला ताप लई कार्टे आडमुठे हे माल सांभाळायला लई जड जातं. एक कार्ट रडत होता. आजी म्हणली का रडतो ना? तो म्हणला आजी मला संडासला जायचं भीती वाटते. म्हातारी म्हणली लाईट लाव बाथरूममध्ये. ते म्हणला आपल्या गावातच लाईट नाही. म्हातारीने त्याला मेणबत्ती पेटवून दिली. म्हणली जा. त्यानं अशी मेणबत्ती हातात धरली दोन चाललं. ती 2-4 मित्र आले याच्यासारखे. यांना वाटलं त्याचा वाढदिवस आहे.
त्यानं अशी मेणबत्ती धरेल आणि मोठ्यानं आरडली हॅपी बर्थडे टू यू. आता यांना मेणबत्ती इजवली. ती लागलं बॉम्ब लायला. ती म्हणलं मला अर्जंट जायचं मेणबत्ती का म्हणे इजवली रे. ते म्हणले आम्हाला वाटलं तू वाढदिवस आहे. ती म्हणले मग तुम्हाला केक खाऊन जा थांबा. जीव काढू काढू पळायचे. नको 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 म्हणले तुझा केकही नको. हे लय क्वालिटी काम आहे महाराज. हे पोरं काही साधं नाही. पण एक देणार ठेवा, हे पोरं नसतील तर गावालाही किंमत नाही, घरालाही किंमत नाही. काय उपयोग आहे? आपल्या गावात पोरच नाही, काय अर्थ आहे त्याला? आपल्या गावात तरुणच नाही, काय उपयोग आहे? आणि तुमचा भाग जरा बरा आहे. आमच्या भागामध्ये महाराज 50-50 सुना विधवा आहेत गावात. किती? हो, 50-50 सुना विधवा आहेत. नसेल तर त्याला पुरावा आहे. नाना पाटेकरांनी मकरंद अनासपुरे बीडला आले. आमचं बीड सगळ्यामध्ये सगळ्यात टॉप असन तर ते बीड आहे आमचं. आमच्या बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यात लक्ष्मण शक्ती जास्त आमच्याकडे असते. आमच्या भागामध्ये रामायण भरपूर असतं. आमच्याकडे सगळे कांड असतात सगळे. आमच्याकडे नाही कठीण काम आहे. आमच्याकडे सगळे, आमच्याकडे निम्मे लक्ष्मण संध्याकाळी कोमात असतात. हो, उर्मिला त्याला ताक पाहिजे ती. सुमित्रा डोक्यावर पाणी होती ती. लक्ष्मण असा हालत सुद्धा नाही, नुसता असा पाहत. दशरथाने डॉक्टरला फोन केला, मा लक्ष्मण उठा ना कस काय. डॉक्टर म्हणला आम्ही फाटेवर सोबतच होतो घ्यायला. डॉक्टर बी त्याचाच मावस भाऊ आहे. आता सध्या डॉक्टर सुद्धा 50% वालेच आहेत. तुमच्याकडे नाही ना कोणी डॉक्टर इथं? आपल्या गावात डॉक्टर नसेल ना गावात? हे बरोबर गावात दवाखाना नाही ना? हा, हे गावाची काही ठुतच नाही. हा मोकळ्या मनानच बोलतोय हा. पण दुसरं कवाई नाही येत आहे बुवा. दुसरं कवाई ना. हे आपल्या गावात मेडिकल नाही ना बरोबर. तो बोलूच नको, तू ठुतच नाही गावाची काही. ये लईच पुढचा कार्यक्रम. हे म्हणतो होतं पण गावानं उधार लई घेतलं. हो, हे लई पुढचा माल आहे हा. तू कुणाच आहे रे? इथलंच आहे का नातू? आता असा नातू म्हणल्यावर बाबाची तब्येत तशीच असणार ना. आता हे क्वालिटीच माल आहे. असू द्या बाबा, हे गडी कलाकारच आहे बा. आता त्याला पण ते व्हर्जन चांगलं आहे ते. आणि असं टॅलेंट पाहिजे लेकरू. आता ते तुझी काय इच्छा आहे पुढं? काय व्हायचं तुला? काय व्हायची काय इच्छा आहे पुढं? हा, उभं राहून सांग. काय व्हायचं तुला मोठं? जरा उभं राहून सांग. हा, मरू द्या ना एकदा. एकदा तुही तरी जिरण नाही तर मही तरी. कुठं डोकं लावा परत नकोच व्हा. हे बोलायचं तरी बंद होईल नाही एकदा. जरा पुढे ये. तुला काय व्हायची इच्छा आहे पुढं मोठं झाल्यावर बाळा? मृदुंगाचार्य. अरे उभा राह, उभा राह. आता एकदा होऊ दे. असं लेकरू असं. बरं, शाळेतलं काय व्हायचं माय? शिक्षक. हा वा, चांगले शिक्षक का व्हायना. आणि शिक्षकाची दिशा चांगली. ए पिल्लू मला खरं सांग, लय गोडा. मम्मी आत्या आल्यावर पोळ्या करते का मावशी आल्यावर? मावशी आल्या. ये ना गावाच काही ठुलं नाही ना. आता काय डोकंच आहे ते. त्यानं बघितलेलं आहे. ते काय येणा माणूस आहे का ते? त्याला सगळा कार्यक्रम घरी कळतो. हे पिल्लू जरा पुढे या. असं इकडं लय जवळ बी येऊ नको, नाही तर ठेवून देशील मला तू. पिल्लू मला सांग, लय गोड आहे बाळा. मला खरं सांग, आपल्या मम्मीच्या जवळ चुलती राहती का मावशी? मावशी. अरे घराच्या जवळ घर चुलतीचं का मावशीचं? चुलतीचं. हा, मग मम्मीनं चुलतीला चांगलं बोलावं का मावशीला? मावशीला. आणि मम्मीच्या कामाला कोणी येईन जास्त, चुलती का मावशी? चुलती. मग मम्मीनं चुलतीनं नुसतं राब राब कामच करायचं का?
आणि ते आई ते आता तू जरा इकडे ये. मम्मी घरी नाही, पप्पा घरी नाही, तर तुला जेवायचं कुणाकडे खाणार? चुलतीकडं. हा, पैसे नाही तुला आणि पप्पाही घरी नाही, कुणाला मागणार? चुलतीला. आणि मम्मीचा जीव जास्त कुणावर आहे, मावशीवर का चुलतीवर? मावशीवर. बस खाली बाबा. आता लय अवघड आहे, माझ कार्यक्रम व्हायला बसलाय. याची मम्मी म्हणीन बाबाला, बाबा याची मम्मी काय म्हणे माहिती का, तेवढं महाराज घरी बोलवा. काय झालंय आता, ती पोरायचा दोष नाही आणि तुम्ही सगळ्या महिला आहेत, तुमचा दोष आहे बरं काही. एक आरटी अशी का बोलते माहिती, तुमच्या डोक्यात एकच खटका आहे, अरे 20-20 वर्षे बाया जावाला बोलत नाही तसे भामटे. महाराज 20 वर्ष जावाच्या शेजारी बाई राहती पण अशी पाहते, एक्या वाट्यावर भांडे घासतात पण अशा पाहतात मारक्या म्हशी सारखं असं. आता बोलायला का रोग झाला का काय? आणि महाराज तुम्हाला नसन कळत, जावा 2-3 होत्या हो. राजाला 2 पत्नी आहेत. एक जास्त काही टॅलेंट नव्हत्या पण ते गृहिणी होत्या. पण राजाराम राजाची एक पत्नी, तिचं नाव ताराबाई, आणि शंभू राजाच्या पत्नीचं नाव आहे ईश्वराणी साहेब. अरे हे दोन्ही जाव आहेत पण प्रेम औरंगजेबाच्या छावणीत जाऊ, आणि जावाचं पोरग त्याचं नाव आहे शाहू, शंभूराजांचं पोरग. आणि हे आहे बघितलेलं आहे. महाराज ताराबाईला सहनच होत नव्हतं. ताराबाईनं काय केलं, घोड्यावर बसायचं. 5 लाखाच्या सैन्यात कोण घुसायचं? ताराबाई एक दिवस घुसल्या. आंबेर मामाची कन्या आहे ते. 2 तलवारी हातात घेतल्या, औरंगजेब झोपलेला आहे असं वाटलं, आणि दोन्ही तलवारी त्याच्या छातीत घुसवल्या. पण नेमकं असं झालं, ती तोतया होता म्हणजे प्रति होता, नाही तर त्याच दिवशी औरंगजेब गेला असतं, पुन्हा बाकीचा कार्यक्रम नसा झाला. याला उत्तर कळलं का? अशी जाऊ असावा. हो, जाऊ सुद्धा. आणि महिला मंडळ, जावाचं कधी खात जाऊ नका बरं का. नाही 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 नाही, हे बघा, जावाचं, भावाचं, गावाचं आणि देवाचं पचत नाही. हा, कोणाचं खा, जावाचं, देवाचं, गावाचं आणि भावाचं कधी खायचं नाही. फक्त तुम्ही मुख्यमंत्र्याचं खायचं. आता हे दर महिन्याला खाल्यात. हो, त्या दिवशी एक बाई भांडत होती, 21 म्हणले 1,500 कसं काय आले. आता महिला मंडळ तुम्ही खरं सांगा, 7,500 पहिले आले, आणि कोणत्या कोणत्या महिलेनं किराणा बाजार आणलाय बोटवर करा बरं. घरातला किराणा बाजार 7,500चा कुणी आणला बोटवर करा बरं. 1 2 3 4 6 एवढून कोण आणायले महाराज? 7,500 रुपये येईन. ह्या सगळ्या महिलांनी महाराष्ट्रातल्या सगळे पैसे कुणाच्या घशात घातले माहिती, सोनाराच्या. हो, कुठेही गेले की त्या टेबलावर पैसे ठेवत्या, हे 7.5 आणि पप्प्याच्या बापाकडून 2.5 घ्या, पण किडूक मिडूक करा. चांगला मोठा आजगर घाल ना गळ्यात, किडूक मिडूक कशा उग कुठाना काय मरायला सोनं बिनं लागतं. खरं सोनं कोणतं? आणि आपला मुद्दा मग अशी चालला होता, तरुण पण त्याला अभंग आहे, भजनातही तरुण असावा. तरुणा भाग्यवंत, आणि तरुण असेल तरच आनंद आहे, नाही तर काय करायचं. आता काय काय गावात गेल्यावर पहा तुम्ही, भजनेच नाही महाराज, नुसते डंगरण डुंगर. एकानं म्हणायचं मकर कुंडल, दुसऱ्यानं म्हणायचं घालीन लोटांगण, तिसऱ्यानं म्हणायचं मध्ये कमन बोलला, बंद झाला हरिपाठ.
पुढं काही नाही. आता उगा हे जुने माणसं आहे म्हणून जपलंय आणि पोरायला विनंती करतो, लय ट्रॅक खास आहे. अहो संप्रदायात लय वजन आहे दादा. संप्रदायात काय कमी हो आपल्याला? काहीच नाही. काय कमी नाही महाराज. तुम्ही पोरायला सुद्धा इकडे आलं पाहिजे. मी म्हणतो कलेक्टर हो द्या पोरगा, सीए होई, तू मोठा पदवीधर होई, पण इकडे आलं ना. अहो सिंधुताई सपकाळासारखी माऊली, त्यांना भजन म्हणता यायचं. आणि त्या जशा विदर्भातून निघाले त्यांना प्रत्येक गावात मुक्काम. भजनी मंडळाने त्यांना आश्रय दिला नाही म्हणून त्यांना वाटलं मस्जिदीत जाऊ, तिथं धर्म आडवा आला. त्या ह्याच्यात चर्चमध्ये जाऊ, तिथं धर्म आडवा आला म्हणून त्यांना भजनात येऊन बसायचं. आणि गावातल्या भजनीनं विचार करायचं, बाबा आले तर म्हणा एखादा अभंग. अभंग म्हणलं म्हणजे सकाळचं जेवणाचं. ही सिंधुताई सपकाळांच्या मुखातले शब्द आहेत, काय गोड. पण असा अभंग म्हणायचा. आणि मग त्यांना विचारलं, बाबा तुम्हाला अभंगाची आवड का लागली? ते म्हणले ह्या पोटासाठी. कारण मी जर सुंदर अभंग म्हटला तर त्या अभंगाचे परतफेड म्हणून सकाळी काय मिळायचं? हे अशा अवस्थेत ज्यांना दिवस काढले त्यांना पंतप्रधानांनी श्रद्धांजली व्हावी. ही अनाथाची माय ठरल्या. मग आपल्या गावात कोण अनाथाची माय बोटवर करा बरं? नाही ना महाराज. आपण उपकारिक झालं पाहिजे. आपल्या गावात सुद्धा, आपलं गावही नाही एवढं मोठं गाव आहे, इथून पुढे एक केलं पाहिजे. एखादा पोरगा आहे ना, लोकांनी म्हणलं पाहिजे तो कलेक्टर आहे, तो आहे ना पदवीधर आहे. तो पोरगा आहे ना असा नाही, त्याचे विचार श्रीमंत आहेत. आणि विचार ही संगतीवर असते, शाळेतून असते. आता तुमची शाळा चांगली, सगळं चांगलं आहे. आणि सगळ्यात विनंती करतो, विचार जर मोठे झाले तरच जजमेंट आहे. आज उभा महाराष्ट्र अंतरवलीत काय येतो? त्याचं कारण काय माहिती? लोकांची वृत्ती बदलती मानाचं. म्हणून कधीही सुद्धा आपण सगळ्यांनी इथून पुढे एक केलं पाहिजे. प्रयत्न नाही केला नसेल तर पुरावा आहे का मागचा लय गोडे. आनाजी पंताची संगत लागली, ज्यांना ज्यांना लागली त्यांना त्यांना हातीच्या पायाखाली जावंच लागलं. एकाला सुद्धा राहता आलं. हो, सावित्राबाई फुले नायगावच्या आहेत. त्या परिस्थिती साधी, वडिलांची परिस्थिती साधी, पण त्यांना कुटुंबामध्ये पाटीलकी असल्यामुळं विचार श्रीमंती. बाप असा होता, सावित्री असं, सावित्री असं, आबा मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. आणि तीच वृत्ती पुन्हा पुढे मिळाली महाराज. असा नवरा खास मिळाला महाराज. ज्योतिरावांनी म्हणावं, आई आपलं सावित्री तू जरा 6 महिने नगरला राहा. कशाला? आपल्याला सगळं येतंय पण संस्कृती येत नाही. म्हणून 6 महिने नगरला. आज त्या नगरचं नाव बदललं. आज काय नाव आहे? अहिल्यादेवी होळकर गेल्या, पण जाताना लोकांना असं वाटलं, असं नसन वाटलं, पण आज छत्रपती शंभूराजांचं नाव. धाराशिव किती खास आहे. राजगड नावं बदलले, आता तालुक्याचे नावं बदलले, जिल्ह्याचे नावं बदलले. म्हणजे इथून पुढे ही क्रांती कोणती, त्यांची कीर्ती कशी. आपलं काय होतं माहिती? कीर्तीच नाही ना, आपलं नाव गावाला द्यावं असं काय. बरं आपला इतिहास तरी काय लिहावा? माझ्यावर बायको धावली, कुणाला सांगतो? मी दारूवारी 1.5 बिघा इकली, म्हणजे 1.5 एकर इकली, कुणाला सांगायचं? आपला इतिहास पाहिजे असा. म्हणजे इथून पुढे पोरायला विनंती करतो, हे सप्ताह ते सप्ताह गावात वेगळी क्रांती झाली पाहिजे. काहीतरी नवीन व्हावं. आणि नवीन होण्यासाठी तो तुमचा प्रयत्न आहे. आता सगळे पोर आहेत, इच्छा असते मनात काहीतरी व्हायची. हो, मी रात्री, अरे बघा तुला काय व्हायचं मोठं झाल्यावर? तुला जेवण. ते म्हणलं ती म्हणीन ते का ते होईन ते म्हणलं रे, ते होईन ते. हा, ती म्हणीन ते नाही. ए तुला काय व्हायचं रे? हा, इंजिनियर. तुला रे मागचा, तुला काय व्हायचं मोठं झाल्यावर? असं पाहिजे, टाळ्या वाजवा त्यासाठी. हा, तुला काय व्हायचं रे? आणि तुला रे महाराज. आणि तुला रे मृदुंगाचार्य. बरं दीदी तुला काय व्हायचं? अशी बसली ती, काय व्हायचं तुला? हा, असू दे लेकू. तुला काय व्हायचं रे? कलेक्टर. वा. तुला रे? पोलीस. मी रात्री असंच विचारलं एकाला, तुला मोठं झाल्यावर काय व्हायचं? तो मला नवरा. मी म्हणलं तू मायबापाला काय देणार? ते म्हणलं सून. मी म्हणलं तुझ्या मायबापाकडून काय अपेक्षा आहे? ते म्हणलं 2 नाताची. हा, अरे दुसरं काही येतं का नाही तुला? काय दुसरं?
आणि एक देणार ठेवा, सध्याच्या काळामध्ये थोडं बदललं पाहिजे म्हणून देवाला वाटतं इकडे यावं, येता येत नाही आणि आपल्याला आलंय. आता एक आता ऐका, ज्यांना मिळालं त्यांना कळालं ते संत, मिळालंही आणि कळालंही, आणि ती कीर्ती रूपानं शिल्लकही राहिली. आपलं काय, त्यांना देह मिळाला, त्यांना कळाला, आणि ते देह रूपानं नाही तर कीर्ती रूपाने राहिल्या त्या कीर्ती जगमात, राहिल्या त्या कीर्ती जगमात, राहिल्या त्या कीर्ती जगमात, राहिल्या त्या कीर्ती जगमात. बाबासाठी गेले दिगंबर ईश्वरी भूर्ती राहिल्या त्या कीर्ती, त्यांची कीर्ती शिल्लक आहे. म्हणून कुणाची कीर्ती शिल्लक राहते? महापुरुषांची. आपण इथून पुढे एक विनंती करतो, आपला प्रयत्न चांगला असला की आपली कीर्ती राहते. आता बघा महाराज आलेत, असं कुणी येऊन बसत नाही बरं का बाबा. असे महाराज लोक असतील, वारकरी असतील, टाळकरी, तुम्ही सुद्धा मोठ्या मनाचे माणसे म्हणून बसताव, नाही तर सोपं नाही. आता कोण येतं कुणाकडे नाही येत. आणि का होता असं माहिती का? अहंकाराचा वारा न लागो माझे विष्णुदासा भाविकाशी नामा म्हणे तया सवे कल्याण ज्या मुखी निदान. आपण इथून पुढे एक प्रगतीचे मार्ग म्हणून, आणि मला असं मत आहे, तुमच्या गावात आहे का नाही पद्धत माहीत नाही, ए ओढू नका नाही, तुम्हाला तिथंच बसायचं बरं. हां इथंच करायचं, काही नाही खाली चटाय. कोणी काय म्हणलं तर म्हणायचं पकवाचं पाणी सांडलं होतं. कार्टे आगाव आहे, ओटपळ ओटपळ असं नका करी जाऊ, उठू जाऊ नका. मी आता समजा बरं आहे बाबा, तुमच्याकडं नवीन नाही, गेल्या वेळेस आलो होतो, एखाद्या कीर्तन करायला जजमेंट लागत नाही. ती असं उठल्यावर कीर्तनकार कंबर सोडून निघून जाते. आमच्याकडे साखरवाडीचे दादा आहेत, त्यांचे भाऊ आहेत, हो त्यांना ती जमत नाही. एकदा उठलं एखादा माणूस केलं कीच उठ. आपल्याकडे काय होतं ते, आपली जी पद्धत आहे ना थोडी बरी आहे, पण मला वाटतं आपल्याकडे शिवार रस्ता नसन, गावात आपल्या तुमच्या प्रत्येक जमिनीला रस्ता नसन. काय प्रत्येक जमिनीला नसन आहे, पण प्रत्येक जमिनीला 99% नाही. आणि प्रत्येक माणूस तुमचं गावात आहे, मळ्यात जवळजवळ 99% नाही. आणि जोपर्यंत माणूस मळ्यात जात नाही तोपर्यंत प्रगती नाही. आपण किती वर्ष गावात राहा, थोडं थोडं कडकडचे का होईना लोकांनी मळे गाठले पाहिजे. मळे म्हणजे काय? शेतात राहणं. फायदा काय माहिती का तुम्हाला? आमच्याकडे काय पोरगा आहे आत्ता, लय गोड आहे माणूस, सतीश कासार नावाचा. त्या माणसाच्या घरी पहिलं काय होतं नव्हतं असं नाही, वडिलांच्या काळात परिस्थिती साधी होती. आज त्याच्या खात्यावर 7,500 रुपये पडतात रोज दुधाचे. 2,500 खर्च होते आणि 5,000 रुपये रोज नफा आहे. किती? रोज 5,000. महिन्याला किती झालं? 1.5 लाख निव्वळ नफा. आणि काही नाही, गड्याकडे गाय आहे फक्त, आणि दूध किती आहे. आपल्याकडे आहे का दूध? आपल्याकडे परंपरेची शेती. जरा तरी थोडं इथून पुढे एक केलं पाहिजे. आता पोरांच्या डोक्यात काय असतं? नोकरी नोकरी नोकरी. आता कुठं काय? आता हाय तेच काढून टाकायच्या मार्गावर आहे सरकार. कोणाला रिटायर देते, कोणाला देत नाही, कोणाला आता एस टी वाल्याला ते काय देतं की सगळीकडं नाही. मी म्हणतो मग प्रयत्न करून. आता लोक पहिलं तरी महिना सांगायचे, आता महिना सांगत नाहीत लोक, पॅकेज सांगतात. लाज वाटते म्हणून, जास्त रक्कम दिसावं म्हणून. 6 लाख 15 लाख 5 लाख असं म्हणतात वर्षाला. असं महिना सांगतात का लोक? पण एक ध्यानात ठेवा, आपला प्रयत्न चांगला असला म्हणून तुकाराम महाराजांनी सुंदर सांगितलं. तुकोबरायचं जीवन कसं माहिती? तुकोबराय असे कमकुवत नाही आहेत. तुकोबराय म्हणले, देवा माझं भजन चांगलं होतं, माझं सगळं चांगलं, पण मला एवढं चांगलं असताना सुद्धा पाटील कोपावेत, ही माझी अवस्था आहे. पाटलांनी मला नाव ठेवावं, पाटलांनी मला बोलावं, आणि पाटील कोपल्यावर सुद्धा माझ्या मुखातून अभंग निघावेत. कोपला पाटील, कोपला पाटील
गोपला पाटील कावेरी हो गोपला पाटील गोपला पाटील मनदीन आता मत भीक कोण गोपला पाटील कावेरी हो गोपला पाटील कावेरी हो कोपला पाटील गावाचे हे लोक आता मज भीक आपल्याकडे प्रयत्न नाही मानत. गणपतराव देशमुख म्हणणे सांगोल्याचे आमदार, तुम्ही कधी गेले तर बघा त्या भागामध्ये त्यांना काय केलं माहिती आहे? जी वडे होते का नाही, वड्यामध्ये बोर घेतली, वड्याचं पाणी बोरमधून खाली भूमीत जिरवलं. आज त्या भागामध्ये कुठल्याही हिरीला पाणी लागतंय, कुठंही खांदा तुम्ही पाणी लागतं का? वड्याचं पावसाळ्यात आलेलं पाणी कुठं जिरलं. आणि फायदा काय झाला माहिती, गावालाच फायदा झाला ना. आता तुम्ही इथं शेजारीच आहे भास्कर ओपेरे पाटीलांचं गाव, लोक आपण बघतो ते गाव, आपण बघून सुद्धा आपल्यात बदल होत नाही. याचा अर्थ आपलं काय माहिती का, आपला प्रयत्नच निष्फळ होतो. आता माणसं म्हणते तुळशी माळगळा गोपीचंदन टिळा, आता सप्त्यापुरतं कुणीही धार्मिक राहील, सप्ताह संपू दे बरं, काला होऊ द्या. लोक म्हणते तोंडात चव गेली. महान काळ्या पेशीत मग काय, आता हे पाप आहे महाराज, हे कळत नाही लोकांना. आणि हे कळावं, हे जरी नाही कळलं दुसरा येईल हे जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं तरी दुसरा येईल हे जरी नाही त्यांनाच 50,000 रुपये द्या. अहो तुम्हाला माहिती आहे का, पहिलं जर कधी पिंगळा आरडला गावात काय लोक म्हणायचे, ए पिंगळा आरडायला जरी आला तर लोक काय म्हणायचे माहिती आहे का, हे बंद करते दुष्काळ पडतोय. हो महाराज, पुतळा राणी साहेबांनी म्हणावं दक्षिण दिशेला पिंगळा आरडला, याचा अर्थ पुढे लक्षणं चांगले. पहिलं जर पिंगळा कुणी म्हटलं किंवा पिंगळावाला जरी गावात आला आणि ती जर म्हणायला लागलं आणि वाजवायला लागलं तर लोक काय म्हणायचे, बंद कर दे. आणि आता पिंगळा म्हणायला बोलविते, पिंगळा म्हणल्यावर पैसे जास्त मिळतात. याचं उत्तर कळलं का, काळ बदलला. 1996ला जर मोबाईल वाजला तर लोक असे पाहायचे, पाटलाच मोबाईल आला, भला मोठं दांडकं, त्याला कांटिना, ते असं पाहायचं. लोक 1.5 तास असेच पाहायचे त्याच्याकडे. 87ला ट्रॅक्टर आले, लोक नुसते बिगर भाकरीचं ट्रॅक्टर पाहायला जायचे. आता वाटेवर जरी पलटी झाला तर लोक म्हणते शामराव जाय का. आता वाटेवरचा ट्रॅक्टर कोणी पाहत नाही. पहिलं जर कधी राजदूत आली तरी लोक 1.5 तास पाहायचे. अख्ख्या गावात एकच राजदूत, सगळ्या गावात एकदा चालू केली का अख्ख्या गावात वाजायची. त्याच्या अगोदर एक HD आलती, HDच ना, HDच काहीतरी गाडी होती, ती बुलेटही होती ती. पण आता प्रत्येक घरात 4-4, 5-5 गाड्या येतात. आता गाड्याची काही किंमत राहिली, फक्त आता काय झालं, बसणार आणि नीट बसावं. एकाने त्या दिवशी बायको बसविली बुलेटवर, गतिरोधक तिला वाटलं ही पडन म्हणून उतरली.
ही तसंच गेलं तालुक्याला वाटानं चांगल्या गप्पा हानीत गेलं असं झालं तसं झालं बाईच नाही ना माग आणि तिथं मार्केटला गेल्यावर त्यानं मागं पाहिलं तर हे नाहीत ना परत माघारी 6 किलोमीटर ते मला इथं का म्हणून उतरली ती म्हणली मला वाटलं गाडी पडल म्हणून समाज असा झालाय आता ध्यानात राहत नाही कोणाचं काय असं मला म्हणायचं नाही पण इथून पुढे जागा रे भाईनो जागा तुम्ही जागा झालं पाहिजे आजही त्याला अभंग उठा जागे व्हा रे आता स्मरण करा त्याला सुंदर उदाहरण आहे देव असा आहे देव आहे पण कुठं आहे एका वाक्यात आहे का इथं देव आहे मंदिरातही आहे याच्यातला बोलतोय मंदिरातला बोलत आणि ते जर बोलायला लागला तर लोक मंदिरात जाणार नाही जातीन ते बोलत नाही म्हणून बरं आहे प्रेतापाशी माणसं का रडतात माहिती का ते बोलत नाही प्रेत म्हणून आहे की नाही आणि जे रडायले त्यांच्या गळ्यात जर प्रेत उठून उभा राहिलं आणि पडलं दोन चार पोरी रडायला लागल्या ना आईनं ठरवलं बुवा एवढ्या कार्ट्या रडायच्यात म्हणून ती उठून बसली डोळे पुसायला लागली कुणाचे पोरीचे जगतीन का पोरी नाही जिच्यासाठी रडते ती जर आई उठली तर पोरी जागेवर मरतील ना तुम्हाला माहित नसेल तर पुरावा आहे का लय गोड आहे असं माणसं हे सगळं भ्रम आहे त्याला एक अभंग आहे बघा तो कमने कैसे आंधळे हे जन केले विसरून खरे देवा गेले विसरून देव कुठे घरात आहे आता पोरं आपल्याला जन्म कोण दिला लहानच मोठं कोणी केलं शाळेत शिकवलं कोणी शिक्षकानं बरोबर आहे आणि डबा कोणी करून दिला पगार कोणाला मिळाला लय खास आहे का ती म्हणते बापाला या आरकार्यावरच बोलत येत बाबा हे पोरं सहज आहे का आपलं सगळ्या जीवनाचे शिल्पकार कोण आई बाप बरोबर आहे का नाही मग आपल्याला लहानाचं मोठं केलं आई बापाने सगळं केलं आणि मग सगळे झाल्यावर आपण पगाराचे झाल्यावर पैसे कोणाला द्यायचे अरे तुमच्या टायमाला पोरीच नसणार आहे हो नुसतं साधूच साधू अजून दर 3 वर्षाला कुंभमेळा होईल हो साधू झोपडीत घुसत आहे नुसते गांजेच्या झाडे झोपड्या आणि झोपडीतून दूर असं कुठं राहतं का आता एवढा माल आहे खपवायचा कुठं बा आता कुणाच्याही घरी गेलं का आम्ही कुणाच्याही घरी जाऊ द्या लोक काय म्हणत्या तेवढं पप्याचं पहा आता काय पप्याचं पहा आम्हीच मोकळे तर पप्याचं खावा पहा आता काही ठिकाणी असं झाले आता पोरायला विनंती करतो सगळ्याला पोरं छत्रपतींनी एवढे गड बांधले तुम्हाला एक गड जिंकायला का रोग झाला होय पोरं बी असेल पाहुण्याची ना भाऊ आता पहिले तो 6 पाहिल्यान कशी येतील आता आणि सगळ्या पोराला विनंती करतो आता आलं तसं धरून घेत जा हेकणी असू नाही तर वाकडी असू पण नाही म्हणले का कार्यक्रम बिघडला आता ते पहिल्यासारखं राहिलं नाही 10 पोरी अहो आता ही जुने माणसे बाबा तुमच्या काळात रेडिओ होता का नाही लग्नात द्यायचे तुमच्या रेडिओ वापरत होते ना पहिले अहो मला सुद्धा आमचे पोरं आहेत आळंदीवाले सगळे आमचे लग्न जमायला आल्यावरती कार्टे म्हणले ती आम्ही बोलतो तू काय बोलायचं नाही आता मी काय बोलू म्हणलं ते म्हणले मग घड्याळ द्या ही पोरं बोलायची
ते पाहुणं म्हणलं हो देतो. रेडिओ द्या. अरे म्हणलं रेडिओचं काय करायचं, आपलं टेप बीप तरी घ्या. पहिल्या काळात टेप द्यायचे. नाही म्हणलं रेडिओच घ्यायचं. आता काय डोकं लावा ती म्हातारं. म्हणलं बुवा घड्याळ मिळाली पण रेडिओचं काही नाही. आज तालुक्याला जाऊन बघू पुढं. ते लग्न बिग्न आवरलं आणि धोंड्याचा महिना आला. 1.5 महिन्यात 1.5-2 महिन्यात आल्यावर ते आम्हाला बोलवलं जेवाय. ती पाहुणं पुन्हा पुन्हा म्हणायचं बुवा, ते म्हणायचं ते घड्याळीचं जमलं पण ते रेडिओचं राहिलं बुवा. आता ती काही मेळ लागत नाही. मी म्हणलं तुमचा एक रेडिओ आलाय. जो आलाय तो बंदही होत नाही. 24 तास त्याला रेंज आहे. कवाय बर तो रेडिओ असाय त्याला शेल नाही, त्याला चार्जिंगची गरज नाही. ते पाहुणं म्हणायचं रेडिओचं काय, मला नका हा आहे तोवर नका दुसरा. आता त्या दिवशी केल्यावरती म्हातारा मला म्हणतो ते रेडिओचं काय करायचं, नका 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 म्हणलं. तो आल्यालाच आहे तो स्विच ऑफ झाल्यावर पाहू, पण तो आपल्याला पुढे घातल्याशिवाय जात नाही असा रेडिओ आहे. रेडिओ कळला का नाही तुम्हाला अजून? कळला का रेडिओ म्हणजे काय नाही? हा लईच पुढचा माल आहे हा. अहो यांच्यामुळं शाळेत मॅडम जायच्या पण झाल्या. यांची काय साधी तकलीफ आहे मॅडमला. मी म्हणलं मॅडम तुम्ही शाळेत का म्हण येत नाहीत? मॅडम म्हणल्या पोरं रोज मला हसत येत बाबा. म्हणलं पोरं तुम्ही का म्हण हसत रे मॅडमला? पोरं म्हणले आम्ही कुणी हसत नाही, हा एकटा म्हणला आरची आली. आता एक उत्तर आहे का, तुकाराम महाराजांना हा अनुभव आला. तुकोबाराय म्हटले देवांना अशी इच्छा आहे इथं यावं, त्यांना येता येत नाही. आणि आपल्याला आलात कळत नाही अभंगाचं पहिलं चरण. काम आहे. तुमचं गाव बी हेच आहे ना? नाही दुसऱ्याच गावचे. बरं आहे बरं आहे. जोडलंय खास लावलंय हो. असं चांगला स्टँडर्ड माल आहे सगळं. असं गोड असं नाही खरंच आहे. पोरं असं वाजवायला अहो काय वाजवितात काही कळतच. मी म्हणतो वाजविताना असं कडक वाजवलं काय टेन्शन नाही. आम्ही त्या दिवशी गेलतो ते मला म्हणू लागलं म्हातारं मी एवढा काकडा केला ना असं वाकडं का झालो बुवा. मी बी नवल करायचं काकडाचा केला आयुष्यभर काकडा केला ना असं का झालं असं मग. म्हणजे मला ध्यानात होतं ना ती गडी इतका खोडीचा होता जास्त वाकड झाले. ती कीर्तन झाले काय म्हणायचं माहिती का पाडलं का नाही कीर्तन. ते मुद्दाम म्हणायचं जिरवले का नाही बाबाची. आता बाबाची जिरली का याची. ते असं झालंय आता. आणि कधी बी एक सुंदर उदाहरण आहे का दुसऱ्याचं चांगलं पाण्याची भावना असावा. तुम्हाला माहिती आहे का पांडुरंगाचा कलर कसा आहे?
सावळा तरी म्हणा ना, मुळावर आला हो का काय. अरे गाडी घेतली बघा, आता एक 24 दिवस झाले गाडी घेऊन. ते गाडीला ती नंबर प्लेट आणि ते आमच्या गाडीचं ॲक्सिडेंट बरेच झाले. आणि मी म्हणलं गाडी घेतली असं सगळं चर्चा झाली. ती स्टेटसला बघितलं, आमची एक मिवणी जरा भामटी आहे, मेवण्या भामट्याच असतात. तिनं बाहुली घेतली एक काळी आणि ती म्हणली दाजी तुमच्या गाडीला बाहुली बांधायची. मला बाहुली कशाला बांधायची. ती म्हणली नजर लागू नये म्हणून. मी तुला अक्कल आहे का, मी एवढा मोठा काळा बाहुला पुढं बसलेला आहे. पहिलं ह्याला नजर लागन का गाडीला, उग कुठं नाही. मी एकदा आईला विचारलं होतं, आई सगळ्यांना तू काजळ लावतीस पण मला का नाही लावीन का. आई म्हणली तुझी दुसऱ्याला लागल नजर. याला काय लागतं माहिती का, याला नामानी आतून सजवलं पाहिजे का वरून. आता कृष्ण नीती इतकी गोड आहे पोरं आहेत आहे का. कृष्णाच्या गावामध्ये दूध दही जास्त का मथुरेत. गावात बरोबर आहे. मग कृष्णाचं गाव कोणतं, गोकुळ का मथुरा. गोकुळ टाळ्या वाजवायसाठी. हे पोरं, कृष्णाची आई खरी देवकी का यशोदा. देवकी. वा लय खास आहे पोरं. मग देवकीनं सांभाळलं का यशोदेनं. यशोदेनं. दूध कोणी बांधलं, यशोदेनं. आणि गोकुळात काय होतं, दूधन दहीन असं एकदम आहे की नाही, लय खास. आता हे कुणाकडे होतं. मग कमी वयामध्ये कृष्णाने काय मारलं. कृष्णाची नीती इतकी गोड आहे, मामा बिमा नाही. मामा अनितीवाला आहे ना. पहिला कोण हाणला, कंसच. पहिलं कंस मारलं आणि बाकीचं हे सगळं खानदान. अहो कृष्णाने एक लय गोड काम केलं. यादव कुळातलं त्यांच्याही कुळातलं फक्त कुणीच नाही ठुलं. ठुलं कुणी. यादव कुळातलं फक्त एक जिवंत आहे आता, लालू प्रसाद यादव. विठाला विठाला विठाला. हे काय होतं, कधी कधी आपलं जीवन थोडं अवघड आहे. आणि एक मग सहज सांगतो, कृष्ण नीती असन, रामाची नीती थोडी वेगळी. छत्रपतींच्या जीवनामध्ये वेगळा आकार आहे, आपल्या जीवनामध्ये वेगळा आकार आहे. आपण कोण आहेत, आपण पण मानवच आहेत. फक्त फरक असा आहे, आपण आपल्याला काय समजतो. तुम्ही पहा, आपल्या स्वतःला आपण असं समजलं पाहिजे की मी दिशा बदलणारा साधन आहे. मी गावाची दिशा बदलेन, मी देशाची दिशा बदलेन. बदलणार पाहिजे. नाही तर या जगात जन्माला आले आणि असे किती गेले. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत देखत ना तो पण तोही. जपी मर गए तपी मर गए, संन्यासी हकीम जोगी आणि रोगी हे सगळ्यांना मरावाच लागन. फक्त एक इथं त्याला अभंग हे देवरून आले अवतार, आले अवतार. खास काम आहे हे. यांना असं दाबून ठेवायला पाहिजे. तुम्ही पाहिलं असेल, अहो आता ही पोरं आहेत, पोरायला काही कळत नाही असं नाही, कळतं पण थोडं मर्यादा आहे. पण तुम्ही पहा बरं, आपल्या महिलांमध्ये जी मर्यादा आहे ती यांच्यात आहे का, पुरुषांमध्ये फरकच आहे. आणि पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये थोडा फरकच झाला. पण छत्रपतींच्या काळात असं नव्हतं बरं का. समान सगळं होतं. छत्रपतींना सगळे सारखे वाटायचे. कुठला सरदार कुठल्या धर्माचा नाही, कुठल्या जातीचा नाही. सगळे तुम्हाला माहिती आहे का, बाजी प्रभू देशपांडे खिंड लढवून धरले. तानाजी मालुसरे काय डोकं आहे महाराज. होते शिवाजी म्हणून आपलं होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी. हो, आधी किती गोड काम होतं त्या काळामध्ये. हो, त्याला सुंदर उदाहरण आहे. शिवा काशीद नावाचा पोरगा म्हणतात, राजा म्हटले शिवा आज तू माझ्या जागेवर उभा राह. राज मी तुमच्या जागेवर उभा राहावा एवढा मोठा मी नाही. शिवा ऐक माझं, तू जर माझ्या जागेवर उभा राहिला ना माझं कल्याण आहे, कारण माझा जीव वाचणार आहे. असं राज, मग हे देह तुमच्या कामी. शिवाच्या गळ्यामध्ये कवड्याची माळ घालताना, शिवाजी महाराजांच्या गळ्यातली माळ काढताना शिवा काशीद म्हणलं मी ह्या लायकीचा नाही.
शिवानं सांगितलं काही झालं तरी राजा चालल, पण तुमचा अंगर कमी घातला, पण मला मुकुट आणि माळ नका. ते म्हणले अरे हे जर माळ तुझ्या गळ्यात नाही दिसली तर तो पूर्ण शिवाजी नाही. गळ्यात माळ घातली आणि मग शिवकाशीत नावाचा पोरगा मरायला गेलं. कुठे गेलं? मरायला हसत मुखानं गेलं. जाताना छत्रपतींना एवढंच सांगून गेलं, राज मी जर गेलो फक्त माझ्या घरी सकाळी जा आणि एवढंच म्हणा माझ्या आईबापा पुढं उभा राहून म्हणा मी तुमचा शिवा आलोय. आणि हेच हाक मारले, पण आईनं लगेच हाक ओळखली आणि सांगितलं राज किती भाग्यवान आहेत आम्ही, आमच्या पोटी चांगला पोरगा जन्माला आला की ज्याच्यामुळं या महाराष्ट्राचा हिंदू धर्माचा राजा आमच्या दारात आमच्या पोराचं रूप घेऊन आला. आम्ही माता धन्य माता पिता. अरे आपल्याकडे काय होतं माहितीये का, अशी मुलं त्या काळात होते मरायला जायचे. आपण जाईन का? आता गाडीवर नाव टाकतात राज परत या, हॉटेल पुढं गाडी उभा. राज कशाला तिने तर एक देण्यात ठेवा. इथून पुढं आता तरी एकच केलं पाहिजे, जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखली. आता त्याला एक पुरावा आहे. पांडुरंग अगोदर का पंढरपूर अगोदर, तर त्याला पुरावा आहे. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर, जेव्हा नव्हत्या गोदा गंगा तेव्हा होती चंद्रभागा. मग पुंडलिकासाठी हा बाबा आला एवढंच नाही, तर खरं ही द्वारकेतून निघलं याचं कारण आहे फक्त रुक्मिणी माता. रुक्मिणी माता घोड्यावर बसून जशा आल्या तशा परत गेल्या नाही. रुक्मिणी मातेला गोपगोपिका आले बोलवायला, सगळे आले. एकदा सत्यभामा सुद्धा आल्या. देव तर सारखंच आले, पण एकदा निश्चय केला मी परत येणार. आता लय गोडे, देवाला दगडाचं रूप घेता येते, देवाला माणसाचं. देव आताही सध्या कसे येतं 50,000चा देव आहे, 40,000चा देव आहे, 25,000चा देव आहे. देव ही आकाराला येतो. कशातून? तो मूर्तिकार त्याला आकाराला आणतो, पण त्याला पुरावा आहे. मूर्तिकार जरी त्याला आकाराला आणत असेल, तो जरी मंदिरात असेल, तर तो याच्यातला लय महत्वाचा आहे. आणि याच्यातला गेला की जगातला सगळ्यातला गेला. म्हणजे हे लोकीचा हा देह देव. तुकोबरावांनी आम्ही किती भाग्यवान आहेत. अभंगाचं धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, धन्य आम्ही जन्मालो, ओ धन्य आम्ही जन्मालो. एकदा भजन करू आपण. विठोबार कुमार
मोठा हार आहे बरं का. मला तर वाटतं सोबतच नाही हो, नाही तर असाच हार घेऊन घरात जाव. पण असं जर घरी गेलं तर बाई बोंबलाय बसली, बाई हे ना काय दुसरं केलं का काय. लय कठीण काम आहे. पण त्याला सुद्धा भाग्य लागतं. आता ते काय, आता तुमचे पोरं चांगले आहेत. शेळके आडनाव नव्हतं दवंडे तुमचं, आणि शेळके हे शेळके आहेत का. असं ते बरं लय खास आहे. अहो ते बरं वाटतं, चांगले माणसं आहे. आता त्याच्यात काय माहिती आहे का, आम्ही एवढे वर्ष झाले पण ते मनाने एकत्र आहे. आता मी तुमच्या भागात येतो जातो, मध्ये आलो होतो आणि आपलं गाव मला बरं वाटलं. त्या काळातच आम्ही बघितलं गावाची विचार दिशा एकदम खास निर्वसनी माणसं आहे. कुणाचं काही हेवा देवा नाही, काही नाही. भावाविषयी भाव चांगला आहे, प्रेम आहे, हे का नाही, एकमेकाला सपोर्ट करतात आहे. तुमच्याकडे ती पद्धत बिद्धत काही नसेल. तुमच्याकडे उष्णे भावालाच पैसे देत असतील का साडूला. हे पोरं साडूला पैसे उष्णे द्यावं का जा भावाला नाही साडूला. हे उलटे मेंदूचाच माल आहे सगळा. अरे तुमच्या टायमाला साडूही नसतील आणि कोणीच नसणार आहे. आता एवढ्या आजी सगळ्या चष्मेवाल्या असतील, बऱ्याच नतीवाले आहेत. आजी खरं सांगा, तुमचं सोनं तुम्हाला लेकीला द्यायचं का सुनाला. आजी म्हणते आणि मी याला काय आग लावाय आला का काय बाई. आजी तुमच्या पाया पडतो, इथून पुढे देणार ठेवा. जेवढे आहेत त्यांना सांगतो, उग लेकीला बोलवायचं सप्त्यात आणि देऊन टाकायचं थोडं थोडं बरं का. ज्यांना लेक नसेल त्यांना नातीला द्यायचं, नात नसेल तिनं बहिणीच्या पुरीला द्यायचं, आणि कोणीच नसेल तर मला देऊन टाका. सोनं कधी काळ आहे, सोनं घरात ठेवायचं. आणि खरं सांगा तुम्हाला, खरं सोनं कोणतं माहिती का, तारुण्य हे खरं. ज्याचं तरुण पण आहे त्याला काय गरज आहे त्याला सोन्याची. खरं तरुण पण काय, अहो एवढी मोठी सोन्याची साखळी गळ्यात घालण्यापेक्षा ही माळ घालायला काय झालं. असं दे असते. फक्त आजीला आणून शेजारी उभा करावा. पण आजी सुद्धा म्हणते असेल, बाई आपाप्याच बाप बरा दिसतंय फार घातलं. अहो ते भाग्यवानाचं काम आहे. ना काय कोणाच्या गळ्यात जायला मोकळाय का बाबा. आता ते तुमचं भाग्य आहे, तुमच्या गळ्यात येणं आलाय. कुणी किती लखपती असू द्या, कुणाच्या पाया कुणी पडतं का, पण येणे करायचं. फक्त येणे करायचं पाया, एवढं ताकद लागते त्याला मानाचं. तुमचा येणं गावातले घेतात का बाहेरचे. रात्री येणं असते ना, बाहेरचं बी असते ना. गावातल्याला जर काम असेल, आमच्याकडे तर गुत्ताच देते ती नाही. 11,000 15,000. त्या दिवशी 27,000ला दिलं होतं. 2 जणच होते, एक इना घ्यायचं आणि एक झोपायचं. एकानं म्हणला कवा 4 वाजायचे, त्यानं घडलीचं काच काढला आणि डायरेक्ट तास काटा फिरवला. 1 वाजता 4 वाजले. जे झोपलं त्याला म्हणला बघ उठ 4 वाजले. ते मला डोळा तर लागू दे. ह्यानं इना दिलं आणि ते गेलं निघून. आता त्याच्या डोक्यात 4 वाजले म्हणजे काकड्यावाले येतील. आता कायला येतील मरा काकड्यावाले. 4:30 वाजल्यावर 1:30 वाजला इकडं. तो ना काकड्यावाले काय सगळेच गेले का काय म्हणून. 5 वाजल्यावर 2 वाजले. तुम्हाला जगत नाही आपण आता. ते मारुतीच्या पुढे गेलं आणि इनाच गळ्यात दिलं मारुतीचं. मारुतीनं 1.5 तास वाजविला इना. आणि खरे 4 वाजले तेव्हा म्हातारा आलं. त्यानं मारुतीच्या गळ्यात इना पाहिला, दचाकलंच ते. त्यानं माईक मध्ये पुकारला, आपला मारुती प्रसन्न झाला इना वाजवायला. ज्यानं इना दिलं ते आलं आणि ज्यानं घेतला ते आलं. ती मला मारुतीकडे गर्दी कशीच आहे रे. ती मला म्हणते तू आपला मारुती प्रसन्न झाला इना वाजवायला. ती मला पळ रात्री मी दिला होता. पोरं लय हुशार आहेत. आणि इथून पुढे एक ध्यानात ठेवा, माझी आई पुरुषांना विनंती करतो, पांगुळ झालो देवा नाही, हात नाही पाय नाही अशी अवस्था होती. आता जरी अहंकार असेल तर महाराज एक दिवस सगळा स्थिर होतो. आता जरी लय वाटत असेल मी असा आहे तसा आहे, काही नाही. हे सगळ्या अवस्थाहीन होत्यात. आणि एकटा माणूस जळत असे स्मशानी अग्निसभे. तुमचं गाव किती मोठं असू द्या, 3 मजली बांधा नाही तर 5 मजली बांधा, पण जळायला काय स्मशानभूमीच आहे. आणि ती सार्वजनिक जागा आहे. किती लखपती असू द्या, बंगल्यात नाही तर कुठं राह, तुला तिथं जाळीत नाही कोणी. कोण जाळीत तिथं. आणि खरं कुठं जाळते माहिती का,
स्मशानभूमीत. आणि स्मशानभूमीत का हे तरी तुमचं आमचं बरं आहे. काशीची स्मशानभूमी 5000 वर्षापूर्वी पेटलेली आहे. अजूनही ती विजत नाही, जळतच राहते. प्रत्येक गावात स्मशानभूमी पेटलेली आहे. कधीतरी ती आग लागती, जळती. पण एक ध्यानात ठेवा, 2014ला मोदीजी म्हणायचे 125 करोड, 2019ला 35 वर गेलं आणि आता 140 करोड. लोकसंख्येत वाढ होत चालली, कमी होती का? लोकसंख्या वाढत चालली. पण स्मशानभूमी ह्यांना खाती, रोज खाणारच आहे. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. हाची अनुताप घेऊन सावध काहीतरी बोध. महाराज पाया पडून सांगतो सगळ्या पोराला, मी पंढरपूरला गेलो, पांडुरंगाचं दर्शन नाही झालं तर माझ्या वडिलाचं घेतो. रखुमाई मातेचं दर्शन नाही झालं तर आमच्या आईचं घेतो. परवा दिवशी तुळजापूरला गेलो, तो देवीचं दर्शन नाही झालं. आमचा ड्रायव्हर म्हणलं कुणाचं घेणार? म्हणलं बायकोचं. ती म्हणलं बायकोच कसं काय? म्हणलं ती देवीच आहे, फक्त आपल्याला माहित नाही कोणत्या देवीचा अवतार आहे. ते बिघडल्यावर कळत, चामुंडा आहे का कालिका आहे का मरी आई का वर काय कळत नाही आता इथून. आणि एक ध्यानात ठेवा, घरात देवी नसेल तर काही किंमत नाही. घरात स्त्री पाहिजे आणि ती घरातली आई हे अधिष्ठान आहे. ज्याच्या घरात आई नाही ना, कोण नाही महाराज. ज्याच्या घरात वडील नाही ना, काय खरं नाही. आणि बापाची किंमत लोकांना केव्हा कळती माहिती? बाप केल्यावर कळती. आईची किंमत केव्हा कळती? सगळं मिळेल पण आई कुठून आणणार तुम्ही? सगळं मिळेल. आमच्याकडे एक महाराज आहेत, सुंदर कविता म्हणतात, मला कसं तरी होतं या बाप लोकाचा बघताना, ओरी हुंदका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. या जगामध्ये सगळ्यात जर सहन करणारा कोण असेल तर तो बाप आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील आहेत, त्यांचं नाव शहाजीराजे आहेत. महाराज त्यांना हद्दपारीची शिक्षा होती म्हणून ते मराठी भाषेत राहिले नाहीत, ती कर्नाटकात राहिले. त्यांना भाषाच निश्चय करायचा, यावर्षी नवीन काहीतरी करू. आता किती गोड आहे, दोघांनी मिळून महाराज दिलंय, चांगलं काम आहे की नाही? हो, त्याला यजमान म्हणतात. हो, तुमचं लय मोठं काम आहे महाराज. आमच्याकडे यजमान हे असं काही नसतं. आमच्याकडे जन महाराज बोलले तेच मध्ये पाकिटातले खातं या. हो, आमच्याकडे लय अवघड. मी त्या दिवशी उदगीरला गेलतो, त्यानं गावाला सांगितलं 21, मला म्हणलं 15. आता मला वाटलं 15 म्हणलं तर मरून दे, तिसरं आहे म्हणल्यावर 15 तर 15. त्यानं इतकं उलटे मेंदूच होतं, त्यानं गावाला सांगितलं 21. गावाला काय माहिती, आमचं कीर्तन झालं आणि गावाला टाकलं 21. ती बसलं माझ्या गाडीत. ते लोक म्हणले तू कशाला बसला? म्हणलं बाबाला गावातून काढून देतो. लोकांना माहित होतं हे पैसे खाते. लोक म्हणले तू उतर गाडीच्या खाली. मला एकानं कानात सांगितलं, म्हणले हे भामट आहे. मला अंदाज आला. म्हणलं त्याला मी म्हणलं एक कर, तू गाव काय तुला येऊ देत नाही, मी पुढं थांबतो, तू मागून ये. मी काय याला थांबून मराय पुढं. मी गाडी चालू केली, नीट लातूर. ती जीव काढू काढू फोन करायचं. मी काय याला उचलेन, मी मुंडकं दाबून टाकलं फोनचं. अरे काय लोक आहे म्हणा, 5,000-10,000 कुठं काय होतं का खाऊन. आता ही सोन्यासारखी माणसे जुने जुने. बाबा तुम्ही कधी आयुष्यात कुणाचं खाल्लं नाही? नाही नाही, कष्टाला फळं. आणि कष्ट केल्यामुळं काय झालं, शरीर चांगलं राहिलं. म्हणून इथून पुढं पोरायला विनंती करतो, काही जरी झालं तरी चालेल, पण इथून पुढच्या काळात एवढंच करा, काही नाही, धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो. पण तुम्ही माहिती का, दास अशी होते, चौखोबा नावाचे दास आहेत. त्यांच्या दारात देव आले आणि देवाने हाक मारून म्हणावा, वहिनी उघडा दार हाक. चौखोबाला पद आहे. हो, त्यांना पद काय माहिती आहे, संत पद आहे. सावता महाराजांना
संत पद आहे. रेणुका मातेला आपल्याला कुठं पद आहे? काहीतरी पदवी आहे का? सच्चिदानंद पदवी घेणे आयुष्याचं साधन आहे. आज तुम्हाला पदवी घ्यायचं तरुण वय, त्याच वयामध्ये करता येतं. लोकांनी काय ठरवायचं, मला काहीतरी. आता काही लोक तर आडमुठे माणसं आहेत, मग कसं होईन नाही, तू कर. त्याला एक अभंग मन आहे बघा, तूच आहेस तुझ्या जीवनाचा तुझं दुसरं कोणी नाही, तू तुझ्या जीवनाचा शिल्पकार आहे, तुला दुसऱ्यानं कल्याण करावं अशी भावना नसं. पहिल्या काळात महाराज सासा मारायच्या सुनाला, तुमच्याकडे मारीत नसतील. हो, लई वाईट अवस्था होती. आणि खायला सुद्धा मिळत नव्हतं, चोरून खावं लागायचं. एके दिवशी सासूर बाहेर गेली, सुना आली, म्हणली काय खावा. तिनं शेवया शिजवल्या सासूनं आणि म्हणली इथं खावा. तर सोनी याची, तिचे तूप टाकलं, चमचा घेतला, साखर टाकली, म्हणली इथं खावा. तर सोनी याची आतल्या घरात जाऊन खावा. मध्ये गेली चमच्यानं खाली, पण गरम शेवया जाईनात ना. तेवढ्या सुना आली बाहेरून, आत्याबाई कुठे गेल्या? आत्याबाई कुठे? तिला वाटलं म्हातारी तर घरात नाही. म्हातारीला वाटलं ही आली. म्हातारीनं आपलं आतल्या आत सुरू केलं खायला. तिला वाटलं म्हातारी घरात नाही, म्हणून तिनं गलासभर दूध घेतलं, लाल जरत तापलेलं, त्याची साखर टाकली, चमचा घेतला, तूप टाकलं, म्हणली इथं प्यावा. म्हातारी तर म्हातारी याची आज जाव, जिथं शेवया तिथं दूध गेलं. ही तिच्याकडे पाहायची, ती हिच्याकडे पाहायची, दोघी चोर ना. पण सुनलंही हुशार होती, अंगणवाडीची मास्तरीण होती. ती म्हणली आत्या कवापासून कोरड्या शेवया खायला मन दूध घेऊन आले. भांडणच मिटलं ना. अहो, एकाची आई वारली मन माणसं भेटायला येतात ना. आई वारली मन माणसं भेटायला येत नाहीत का? मग 2-4 दिवस राहतात आणि जातात लोक. ती एक सासू आलेली काही जाईना, 1.5 महिना म्हातारी राहिली. ही होतं कारखान्यात कामाला. ही दुपारी आलं जेवाय बायकोला, म्हणलं आज काय मामीनं भाजी केली काय नो? मामीनं? ते म्हणले मामीनं कसं काय? ती बाईला लय नवल वाटलं, म्हणली माझ्या आईच्या हातची चव कळली नवऱ्याला. ते म्हणलं कळायचं काही संबंध नाही. म्हणला रोज काळा केस निघतोय, आज पांढरा निघलाय. म्हणलं घरात कोण पांढरी? आणि हे का घडतं म्हणून सच्चिदानंद पदवी घेणे. आज सिस्टीम चांगली दिली, क्वालिटी काम आहे महाराज, एकदम कडक आहे. आणि असंच पाहिजे महाराज. तुमचं जजमेंट चांगलं आहे, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. हे असं ज्ञान पाहिजे. नाही तर काय होतं, काही ठिकाणी तर लई तूक कुठं नाही. रात्री भांडणं झाले, कीर्तन होतं आमचं. ते आळंदीवाले पोरं मधुकरी खाणारे पोरं. आता मधुकरी खाल्ली म्हणजे काय राग बीग जात आहे असं नाही बरं का. धावायचे त्याच्यावर, खाली घे वर घे, गेन वाढव ट्रबल वाढव, असं कर असं कर. ते ऐकायचं ते बिचारं. आता ते कवर ऐकन. त्यानं निम्म्या कीर्तनापर्यंत ऐकलं गपचिप आणि स्टँडच घेतलं खांद्यावर. ते प्रत्येकाला विचारायचं कोणाला आवाज पाहिजे. त्यानं मला म्हणलं आवाज, मेला आपल्याला आवाज. तो म्हणला एकच टाकू द्या कसा निघतोय बघा. म्हणजे मी तुम्हाला का सांगितलं उद्यापासून जरा उग कुठं ना. अहो काय त्रास देण्यात मजा असते का नाही महाराज. आणि सगळ्याला विनंती करतो, पोरं आपल्याकडे शांत पोरं येतात. एवढं शहाणे पोरं आहे, मोठे आहेत, पण आहे का एक कुठंतरी. आता आमच्या भागात काही भागात गेलो, आपल्याकडे एक धाराशिवमध्ये एक उत्साह चिंचोली नावाचं गाव आहे बघा. लय पोरं खास आहे. ह्या बाजूला 100 पोरं, ह्या बाजूला 100 पोरं. कीर्तन करायला तर ते पोरं बघितलं फाशीच घ्या वाटते, कारण पोरं गबसत नाहीत ना. आणि म्हणून एक ध्यानात ठेवा, आलं बघा हे शेजारच्या शेतात जेवारीच पेराय पाहिजे तुम्ही. जेवारीची भाकर पण मीठ टाकायची गरज नाही पुन्हा. कार्टे नुसते चक्राच मारित येतो. आता या असं उठायची सवय ना रोज. एके दिवशी कीर्तन करता येत आलं, कीर्तन कर गाप असं म्हणायचं कीर्तनकार. आता गप असं म्हणल्यावर पोरं असे नुसते पाहायचे आणि एक कार्ट्यानं लगेल लागेल आणि त्याचा रट्टा चालू. बाबा बाबा माझं म्हणायचं गाप. ते बाबा काहीतरी म्हणे, आई म्हणायचं लागेल लागले हो. माझं म्हणायचं गाप. आता म्हातारा गप म्हणल्यामुळे ते कार्टे म्हणायचं काय करावं आता ह्याला दुसरं काय. म्हातारा म्हणायचं असं मोठ्यानं बोलत जाऊ नये, हा शब्द असा नाही. तुला जर असं वाटलं कधी लगविलं तर मग असं म्हणायचं बाबा गाणं म्हणू.
त्या कार्टीन रट्टाच लावला बाबा गाणं म्हणू. आता ती रट्टा लावल्यावर ते काही म्हणे ना, पण ते पोरग म्हातारं काय उठू दे ना म्हणून दुसऱ्याच म्हाताऱ्याकडे गेलं आणि त्यानं रट्टाच लावला बाबा गाणं म्हणू. त्या म्हाताऱ्याला काय माहिती आहे ना काय शिकवेले. ती म्हणलं मन पण कानात मन म्हणला. जीव काढू काढू पळायचं. आणि त्याला उत्तर आहे का, पोरं ती पोरं असतात, पण पोरं नसतील तर घरातही मजा नाही ना आनंद नाही. म्हणून तुम्हाला शेवटचा मुद्दा सांगतो, लय महत्वाचा आहे. धृतराष्ट्राला महाराज 100 पोरं. आता 100 का एक जावाई. आता हे बिचाऱ्याचं एवढं चांगलं होतं बरं का, पण खरंच सांगू का, त्याचा मेहना त्यानं घरी नाही ठेवायला पाहिजे होता. त्या मेवण्याचं नाव आहे शकुनी. रात के 11 बजे हे मोबाईल एक बोंबला देतो. या मोबाईल मुळे असं झालं, एक मात्र रात्रभर बाहेर झोपलंय. ते काय झालं, ती घरातून आलं कीर्तनाला, कीर्तन संपलं आणि गेलं घरी. ते लवकर जायची काय गरज आहे का, 11:15 घरी गेलं. ते घरी गेलं आणि ती मोबाईल बोंबाललं. रात के 11 बजे. म्हातारीला काय माहित नव्हतं मोबाईल बोलतोय काय. तिने बॅटरी घेतली ना, घर पाहायची, कोपरा पाय इकडं पाय, अर्धा तास पाऊण तास 1 तास पाहतच बसली नुसतं अशी पाहायची. आणि 1 तास झाल्यावरती रात के 12 बजे असं मोबाईल बोंबाललं. आणि मग ती बाई म्हणली, बाया मोबाईल बोंबलं ते, मला वाटलं कोणतरी सटवीच या. याला उत्तर कळलं का, मोबाईल आता काय करीन भरवसा नाही, फक्त पोराला विनंती करतो इथून पुढं, ए पोरो बेटे बेटे सावधान, अरे रे नीट बसायचं. आणि मोठ्या पोरांना विनंती करतो, पोरं दिदी मांडीघालून बस. मोठ्या पोरांना विनंती करतो, पोरं ती पॅटर्न टाकलेले असतील मोबाईलला काही आकडे बिकडे, इथून पुढे एक ध्यानात ठेवा, माझ्या शेवटचं एवढं आहे का, ते पहिलं आत्ता मी बोललो म्हणून काढून टाका. तुम्ही मधले ॲपला ठेवा, पण तुमचा मोबाईल 1 मिनिटात लागला पाहिजे, 1 सेकंदात तुमचा हातात फोन आला लागला पाहिजे. कुणाला लावू द्या, लागला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे का, आमच्या फलटणला महाराज सुरवडी नावाचं गाव आहे, अमोल बोईटे नावाचं पोरगा आहे. गणपती विसर्जनाच्या दिवशी ते लेकरू घरातून निघलं आणि वाटत त्याचा ॲक्सिडेंट झाला. ते पडलं, गाडीवाला निघून गेलं, पण त्याचा मेंदूचा रक्तस्राव सुरू झाला. आणि त्याच्या शेजारून बरेच लोक गेले, त्याचा भाऊ गेला, पण महाराज त्याला कोणी उचललंच नाही. त्याची ओळखच पटत नव्हती हो. त्याचा मोबाईल पडला होता, पण त्या मोबाईलवर आकडे दाबायचे कसे पॅटर्न टाकेलं होतं. त्याची पत्नी सुद्धा सांगत होती त्याला बऱ्याच वेळेस, हे तुम्ही टाकत जाऊ नका, गरज आहे, ते नसतं टाक. आणि महाराज ते 4 तास पडून होतं. शेवटी बेवारस म्हणून सिव्हिलला नेलं आणि सिव्हिलचं उचललं आणि साताऱ्याला घेऊन चालल्यावर आदरकी पशी गेलं. आणि मग घरच्याला कळलं आपलंच आहे, आणलं. 50 लाख रुपये गेलेत. पोरगा असं बसून असते आता. पण इथून पुढे ती ज्यांना कोणी टाकले असतील हे पॅटर्न ठेवून जाऊ नका. त्यामुळं कळत नाही महाराज, घरातल्या माणसाचा प्रॉब्लेम होतोय. मग तुम्हाला ते ॲपला टाका ना, तुमच्याकडे बँकेचं असन, फोनपे असन, गुगल पे असन, ह्याला ठेवायचं, पण फोन लागला पाहिजे. एवढा 15-20 हजार रुपयाचा मोबाईल आहे, पण लावता येत नाही हो. आणि काय त्याच्यात एवढं ठेवायचं. आणि कधी काही घाण ठेवत जाऊ नका मध्ये. आणि एक ध्यानात ठेवा, तुम्हाला माहीत नाही म्हणून तुम्ही ठेवतात, पण ज्या दिवशी तुमची एखाद्या वाईट अशी भेट होईल ना, हो, रावण सुद्धा स्थिर झालं होतं महाराज. रावण बांधून टाकलं होतं. रावण नव्हतं बांधलं, रावण सोडलंच नव्हतं महाराज. रावण असं बगलात बांधलं होतं. रावण कुठं मारलं होतं, असं बगलात. हो, सोडलंच नव्हतं. रावणाला बगलात सापडणारा माणूस होता महाराज, वाली. आणि त्याचा पोरगा अंगत रावणाला शिकित होता, अरे ऐक आता, अरे माझ्या वडिलांना तुला बगलात वापरून घेतले. हो, मी लहान पाळण्यात होतो तेव्हा तू कुठं होता, पाळण्याच्या वर कशाला होता तो, चांदीवाला आहे का नाही, वर होता तू, मी तुला पाहिलेलं आहे असं सांगत होतं अंगद. ऐकलं त्यानं. आणि ते रावण आयुष्यभर एवढी त्याची रावणाची पत्नी कशी होती माहिती, सगळ्या स्त्री सुंदर कोणती, मंद उदरी. सगळ्या स्त्री सुंदर इतकी, तरी पण ह्या रावणाचं काही नाही, उगच अहंकार. आणि ते वल्कल नेसलेली माऊली, तिनं कधी याचा चेहरा पाहिला नाही, कधी तिच्या मनात पाप आलं नाही. अशा माऊलीला पुन्हा 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 ते बोलायचं. आणि त्या बिचारीला हाच त्रास झाला. आणि म्हणून इथून पुढच्या काळात विनंती करतो, आपल्या जीवनामध्ये सरळ बुद्धी, साधा विचार आणि जीवन सार्थकी लागण्यासाठी हे आता ही पोरं आहे तितकं गोड काम आहे. तुम्ही चांगलं काम केलं सगळ्यांनी, मला बरं वाटलं. एवढा मोठा नामयज्ञ करतात. पुन्हा एकदा विनंती करतो सगळ्या पोरांना, ह्या नामयज्ञामध्ये गाव स्वच्छ व्हावं आहे ना. उद्या सकाळी स्वच्छता अभियान राबवायचे आपल्या पोरांनी.
हो असं निर्मळ गाव करायचं. सप्त्यात तेवढं तरी करी जाओ. सप्त्यात प्रत्येक पोलला बल्ब लावतात आपण, आहे का नाही? लावतो ना? तुझ्याकडे नाही लावती? तुझ्याकडे ग्रामपंचायत नाही काय? तू काम पद्धत चांगली. आपल्याकडे बरेच लोक दिंडीत येत असतील ना तुमच्याकडे बाबा? दिंडीमध्ये जात जा, दिंडीत पालखीत जात जा. अहो आपल्या जालना जिल्हा आहे का तुम्हाला? कोणता? जालनाच आहे. अहो तुमच्या जालन्याचा लय मोठा इतिहास आहे. 2 वर्ष झालं जालना नुसतं टॉप काम आहे. सगळा महाराष्ट्र आदर्श घेतो तुमच्या जालना जिल्ह्याचा. पण एक करायचं, जालन्यात सुद्धा अशी अवस्था आहे की काही लोक नाही मायबापाला न सांभाळणारे बी आहे. आणि एक देण्यात ठेवा, किती असं मायबापाला जर नीट बोलत नसेल तर काय उपयोग आहे? म्हणून जेवढ्या सुना आहेत त्यांना विनंती आहे. आणि सुनाचं लय जो जजमेंट अवघड आहे. काही बाया तर म्हणतात आमच्या पप्याच्या बापा तब्येत आहे ना फक्त मायामुळे. मी जर जेवाय वाणाय असले ना ते पोटभर खात्यात. आणि काही तर काय करते माहिती, माहेरात जरी गेल्या ना फ्रीजमध्ये ठुलंय, इथं ठुलंय, जेवण केलं का, खाल्लं का, गप मर की तू तिकडे गेले तर ग बस. आणि काही तर काय म्हणते माहिती, त्यांना मी नसल्यावर उदास आता गपतो. हे परवा लहानपणी आई होती का पत्नी? आई. त्याचे हाडं बळकट कुणामुळे झाले? आईमुळे, बरोबर आहे. आणि दूध कोणी पाजलं? आईनं. लहानपणी जेवाय कोणी दिलं? दूध भात कोणी दिलं? आईनं. आणि ही आत्ता आली का नाही? कोण? मावशी नाही रे, बायको म्हणा ना. आणि आल्यावर म्हणली हे असं. अनेक देण्यात ठेवा. माग आमच्याकडे महाराज पंढरपूरला जाताना म्हातारं पाहिलं मी. काय लोक आहे, 1.5 महिना पंढरपूरला म्हातारं गेलं, आलंच नाही परत. म्हातारीनं कुंकू लावायचं बंद केलं. मला गेलं काय. एके दिवशी पोरगी आली, म्हणली आई तुझ्या कपाळाला कुंकू का नाही का? ती म्हातारी म्हणली तू हा बाप गेला. ती म्हणली म्हातारं गेलं मला का नाही सांगितलं? ती म्हणली मलाच माहित नाही तर तुला कुठं सांगू. 1.5 महिना पंढरपूरला म्हातारं पायी आणि हिच्या कपाळाला कुंकू नाही. हो, पोरीनं पोलीस केस केली, म्हणली मा बाप सापडला पाहिजे. आता जरांगे पाटलांचं आंदोलन चालू असल्यामुळे पोलीस बिझी होते. धुळे हवेला त्यांना एक प्रेत सापडलं. त्या पोलिसांनी प्रेत बांधलं म्हणून घेऊन टायर जायला होतं. ते म्हणले तुमचा बाप सापडला. मग ह्या पोराईनं उघडून बघावं का नाही म्हातारं कोणतं आहे काय? जसं आणलं तसं जाळलं. म्हातारं सावडलं, पैठणला नेऊन राख टाकली म्हातारीची. म्हाताऱ्याच 10व्याला मला बोलवलं, मला 15,000 दिले, गाव जेवलं, 13वा आवरला आणि म्हातारा आमुष्या दिवशी घरी आलं. आणि कीर्तनातलं नाही खरंय. तुम्ही जी 24 तासला मी बातमी बघितली ती, मी टी व्ही पुढे जेवत होतो. मी मंडळीला म्हणलं मी आता ह्याचा दावा केलाय. मंडळी म्हणली तुमच्यासोबत कोण होतं कीर्तनाला? कोण होतं? मी अरे खरंच केलाय म्हणलं. महाराज आपल्याच तालुक्यातली घटना आहे ती, जिल्ह्यातली. आणि ती म्हातारं घरी. मी फोन केला त्याच्या पोरला, म्हणलं तुझं वडील सापडलं का काय रे? ते म्हणलं म्हातारं इथंच आहे. म्हणलं दि बरं बाबाकडं.
ती म्हातारा लय क्वालिटी वाज. मला म्हणलं कोण आहे? मी म्हणलं मी खडके महाराज आहे. म्हातारा मला काय म्हणलं माहिती का, तू खडके महाराज आहे का? आमच्या घरी आला, 15,000 घेऊन गेला, ₹1,00,000 घर टाकलं. म्हणलं बाबा मला बोलवलं म्हणून मी आलो, नाही तर कशाला आलो असतो. म्हातारा मला म्हणलं कावळा आलता का? म्हणलं बाबा कावळ्यानंच माझं प्रवचन बंद पाडलं. तुम्हाला ठाकरे गटाचा होता काय ना तो. इथून पुढे ध्यानात ठेवा, मायबापाची सुद्धा अशी अवस्था करणारे लोक आहे. म्हणून इथून पुढे कुणाचं काय ऐकू नका. आपले आईबाप दैवत आहेत. काशीला जायचं नाही, तीर्थयात्रेला जायचं नाही, कुठं जायचं नाही. आणि तुम्हालाही महिला मंडळाला विनंती करतो, उगं निंदा हे उपास तापासले तरी जाऊ नका. उगं गुरुवार आणि बिरवार धरायचं नाही. गुरुवारी फक्त सासू चौरंगावर बसवायची, दिवसभर म्हातारी पुजायची, आणि शुक्रवारी उचलायची. कॅनलला पाणी आले, कडवर न्यायची, पुलावर लोटायची. तुमच्याकडे ते सण आहे का हो? तुमच्याकडे नाही वाटतं महालक्ष्मीचा सण आहे? हे बरोबर, ते महालक्ष्मी कुठे तर आता सध्या संतकात. हा ए मध्ये त्यांना फॅन बिन आहे का ना? काही नाही. त्यांच्या हातापाय कुठे येत? संतकात. आणि त्यांच्या पुढे दोघं जण असते, ती कुठे? ते बी संतकात आहेत. हा. आणि ते लोखंडाचं बनविलंय ती कुठे? हे पोरो, आपली मम्मी त्यांना काढी ते का? ते आपाप निघा त्या. 4 दिवस स्वयंपाक मम्मीने केला, तिनं घास तरी खाल्ला का? खाल्ला नाही ना माणूस. आणि 4 दिवसाचा सगळा स्वयंपाक केलेला कोणी खाला? आपणच. मग पोरं मला सांगा, मम्मी जर जेव्हा वाढाय गेली आणि त्या लक्ष्मीने जर तोंड वाचलं आणि ती जर म्हणली ओम भट स्वाहा, जागेवर मरल का नाही बाई? उग कुठाना. आपल्या भागात सण आहे बघा ते लक्ष्मीचं. आमच्याकडे नाही महाराज, आम्ही त्या लक्ष्म्या बसवीत नाहीत. मी आमची सासरवाडी माजलगावचीच आहे इकडली. आमची मावस सासू मला म्हणली तुम्हाला लक्ष्म्या घेऊन यायचे. मला मी म्हणलो तू तिकडं उलट. आमच्याकडे एक लक्ष्मी आमची आई आहे, आम्हाला बसवायची गरज नाही, कुठाना नाही. आम्ही ती भानगडी करत नाही. आमच्या डोक्यात एवढंच आहे, आमचे आईबाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी. आणि ज्यांना मायबाप आहे. आणि एक ध्यानात ठेवा महिला मंडळ, ज्यांचे आता पुरुष नाही सांगतो, ज्यांचे ज्यांचे सासरे आले असतील त्यांना काला होईपर्यंत ठेवा. काल्या झाल्या टेम्पोत भरा. ही पिढा काय आपल्या घरी ठेवू? इथं नाही ना कुणी आलेले. ताई म्हणे याला कुणी आणलं काय ना. आणि एक देणार कुणाचंही वज कुणाच्या डोक्यावर नका. आज या निमित्तानं मागणं मागतो, एवढा मोठा नामयज्ञ सप्ताह चालू असताना ह्या सप्त्याचं सगळं फळ ते भगवंताला प्रार्थना करूया. ज्या बाबांच्या म्हणजे मला वाटतं नामदेव बाबाच ना, बाबांच्या समाधी स्थळामध्ये परिसरामध्ये आणि परिसरामध्ये इतकं महत्वाचं काम काय माहिती का? हे सगळी वृत्ती बदलायचं काम. तुम्ही सगळ्यात महत्वाचं कुणाला घाबरतात का? त्याचं कारण कळलं का? ती वृत्ती साधूची. ती वृत्ती कुणाची? साधूची. साधू बोध झाला तो नोरणीया आणि ठाईच मुरला. पुन्हा एकदा विनंती करतो, समाधी परिसरामधल्या इथून पुढच्या काळामध्ये इथं पुरुषोत्तमपुरी गाव आहे पलीकडं आहे ना भारतात. जिथं भारतामध्ये बरं का जे देव नाही ती कुठेही पुरुषोत्तमपुरीला आहे. आणि म्हणून आपण ठरवलं पाहिजे, दुसरीकडे समाधी स्थळ आहेत, सगळीकडे आहेत, आपण आपलं समाधी स्थळ आहे. मार्केटिंग आपल्या स्थळाची होत नाही. महिला मंडळाला विनंती करतो, काही नाही मग अशा समाधीमध्ये फक्त एकदा आता ह्या वर्षामध्ये जर तुम्ही म्हणले समाधीपाशी जाऊन आम्हाला हे पाहिजे, तुम्ही पुढच्या वर्षी पहा. आणि त्याचा परिणाम काय? नवस फेडायचा. बाकीचं काय करायचं? मनातली भावना व्यक्त करायची आणि त्याची परतफेड करायची. त्याचा फायदा काय होतो माहिती आहे? देवाला नवस करणारे आऊसाहेब होत्या. देवीच्या पुढं उभा राहून तुळजाभवानी मातेला प्रार्थना करून जी ही मुलगा मागितला, त्याच्यामुळंच आपलं हिंदवी स्वराज्य टिकलं. पुन्हा एकदा विनंती करतो, सच्चिदानंद पदवी घेणे तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची. पुन्हा गळ्यात माळ घाला, कपडाला गंधला, वारकरी जीवन जगा, जाताना चप्पल आपापलं न्या. रात्री माझंच नेलंय आता. मी म्हणलं कीर्तनात माझं चप्पल म्हणले, तुम्ही म्हणले ना काहीतरी घेऊन जा. मग चप्पल एक न्या, काहीतरी सिद्धांत न्या.
आणि सिद्धांत किंवा दृष्टांत नेल्याशिवाय तुमच्या जीवनात आनंद मिळत नाही. धन्यवाद. जय हरी ज्ञानेश्वर.